परंतु ज्या संस्थेमध्ये ज्या परंपरेमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये घडण्याचा जो योग आला, त्या योगाने थोडीफार योग्यता म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी बसवलं. शृंगारिले बाळ कौतुके या न्यायानुसार चालवणारे आपण सर्व आहात. यानुसार आपण सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुत्व प्रेम करणारे सर्व गुणीजन, टाळकरी, वारकरी, माळकरी, आयोजक, नियोजक सर्वांच्या चरणी साष्टांग भावाने प्रणिपात करतो. आज ह्या कथेसाठी विशेष उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्त परायण पहिल्या दिवसापासूनच ज्यांच्या गोड गळ्याची आपल्याला साथ आहे, आपल्या परमार्थाची दौलत आपण ज्यांना मानतो ते आदरणीय दौलतजी महाराज ठोंबरे भोयगावकर, आदरणीय हरिभक्त परायण विनोद महाराज शिंदे डोंगरगावकर अतिशय छान पद्धतीनं साथ करत आहे. आदरणीय आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांची साधना झाली आमचे हरिभक्त परायण मयूर महाराज कवात, उत्तम असा मृदंग, उत्तम अशी राहणे साऊंड सिस्टीम आयोजन नियोजन, आणि आदरणीय शिवाजी बाबा असतील, राहुडकर सर्व भजनी मंडळ असतील, त्यानंतर नारायणगाववरून आमचे माधव मामा असतील, भैरव भाऊ डावकर, शिरसाना असेल, पुंडलिक नाना असतील, आणि कोकणगावून थेट म्हणजे भाऊसाहेब भाऊ आलेत आज कोकणगाववरून. बरीचशी मंडळी आहे. जवळजवळ तो नर्मदा मैयाचंच खोरं बसलंय तेवढं बी. ते मैयाचे सर्व साधक आहे, ती सर्व मंडळी आली आहे. देगलूरकरांच्या घराण्याची सेवा ह्या राहुडकर मंडळीला घडलेली आहे. आदरणीय आमचे काका अशोकरावजी, आदरणीय व्यवहारे काका, दत्तू काका, महाले साहेब हे तर नित्यच आहे दररोज. हेमंत भाऊ आहेत, बाळू काका आहेत, आणि आपण सर्व माता भगिनी मोठ्या संख्येनं मातृहृदय आहात. परंपरा आपल्या प्रत्येकाच्या घराण्याला आहे. म्हणूनच एवढ्याही चंचल असणाऱ्या युगामध्ये सर्व माझ्या मते हे जे दिवस आहे हे अतिसुगीचे कामाचे दिवस आहे. शेतीच्या दृष्टीने चांदवडमध्ये, चांदवड हे तालुक्याचं ठिकाण आहे, पण वाटत नाही त्याचं कारण आता हे कामाच्या दिवस आहे. कुठलीही गर्दी नाही, फक्त उद्या गर्दी राहील, बाजार आहे, पुन्हा 8 दिवस काही गर्दी नसते, असे कामाचे दिवस आहे. पण त्याही दिवसामध्ये आपण सर्व या ठिकाणी आलात, त्याचं कारण हे पुण्य आपल्याला इथपर्यंत घेऊन आलं. पुण्याशिवाय परमार्थ होत नाही हा सिद्धांत आहे. कुठलीही गोष्ट त्याशिवाय होऊच शकत नाही. जर तुम्हाला काही खरेदी करायचे असेल तर खिशामध्ये पैसा लागतो, हा प्रपंचाचा नियम. तसा परमार्थाचा नियम, टाळी वाजेल पण पुण्य पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, तरच टाळी वाजते. नाही तर कीर्तनात येऊन कीर्तनकाराला म्हणावं लागतं, बोला पुंडली कवरदा. बोलाचा काय संबंध? पुंडली कवरदा इथपर्यंत संबंध, पण बोलाचा काय संबंध? जगद्गुरु तुकोबारायांना ह्या समाजाला परमार्थामध्ये आणत असताना नाकीनव आलेले महाराज. आज आपलं भाग्य बरं आहे. बरीच कीर्तनकार मंडळी म्हणतात, पूजनीय गुरुवर्य आदरणीय जयवंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाला देहू मंदिरामध्ये आता तिथं संस्थान दर्शनाला अवघे 7 जण बसलेले. किती? 7. आणि आम्ही टाळकरी सगळे विद्यार्थी. संस्थानचं कीर्तन, बाकीचे लोक चालवत दर्शन. महाराजांनी आनंदात कीर्तन केलं, एकदम प्रसन्नमध्ये, जसं 10,000 समाजापुढे कीर्तन चालू आहे. महाराजांना म्हणलं तुमची प्रसन्नता एवढी एवढी ढळली नाही. ते म्हणले ते 7 नव्हते, समोर तुकोबाराय होते, आणि त्यांना घेऊन मी कीर्तन केलं. समाजाचं काय धरून बसायचं. पण त्यावेळेस एक वाक्य ते बोलले होते. ते म्हणले आपल्याला टाळकरी आणि पुढचा श्रोता आयता येतो, तुकोबारायांनी घराघरात जाऊन काढला. म्हणजे एवढे कष्ट तुकोबारायांनी केले. महाराज तुकोबारायांनी ह्या चांदवडच्या बाजाराचं उदाहरण केलंय. बाजारामध्ये त्यांचं लक्ष गेलं एक दिवस, हा समाज देवाकडे कसा येईल, पुढून आपल्याला आणता येईल. त्यांनी एक माता भगिनी पाहिली, दिवसभर तिने भाजी विकली, पण तिची भाजी गेली नाही. मग तिच्या लक्षात आलं पेठेच्या गल्लीनं गेलं पाहिजे. म्हणले परत प्रत्येकाच्या दरवाजात गेली आणि घेता का 2 रुपयाला जोडी, तिची भाजी गेली. तुकोबारायांच्या लक्षात आलं बाजारात जो माल गेला नाही तो घराघरा पुढे गेल्यानंतर गेला. मंदिरात समाज येत नसेल, आपण देव घ्यायचा आणि कुठे जायचं? देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी,
कोणी देव घ्या कोणी आईचा आला आईचा आला घर पुसोनी आईचा आला घर पुसोनी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आई ताला घर पुसोनी आई ताला घर पुसोनी देवना लागे देव घ्या लागे देवना लागे देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी. समाजाने सांगितलं देव न लगे देव न लगे. समाज म्हणला देव नाही लागत आम्हाला. काय लागतात? कांदे लागतात, द्राक्षे लागतात, पेढे लागतात, बरंच काही लागतं समाजाला. बरोबर, औषध गोळ्या मेडिकल लागतं, सगळं लागतं, बँक लागते काका, हे लागतं ना, सर्व लागतं संसारामध्ये. पण देव नाही लागत. तो कोपरायांचा अवतार हा आविष्कार आहे अवतारातला, हे लक्षात ठेवा. आणि तो आविष्कार होत असताना आदी परंपरा हे पुन्हा पाठीमागे का जावं लागतं माहिती आहे का? ते मालिकेतले सर्व मागचे भाग सांगितल्याने पुढं लिंक लागत नाही. मी एकदम जर विषय सुरू केला, जे आज आले त्यांना ते मागचं कळत नाही, म्हणून त्यांना 5 मिनिटामध्ये मागून कुठे घेऊन यावं लागतं, त्या पॉइंटला घेऊन यावं लागतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे. या पुढे या. जगद्गुरु तुकोबाराय यांचं आदी प्रकरण आहे. आदी प्रकरणामध्ये विश्वंभर बाबा हे त्यांचे मूळ पुरुष. बसू द्या ना, नाही ते मागच्यांना काही दिसणार नाही ती अडचण. काही नाही काही नाही, बसा बस बसा बसा बसा. ऐका ऐक, जगद्गुरु तुकोबाराय हे आदी प्रकरण आज येतंय. विश्वंभर बाबा, विश्वंभर बाबा हे सतपुरुष आहे. जसे ज्ञानोबाराय महाराजांचे हरिहर पंत जावळे हे मूळ पुरुष आहे. नाथरायांचे भानुदास बाबा हे मूळ पुरुष आहे. छत्रपती शिवरायांचे बाबाजी पाटील भोसले हे मूळ पुरुष आहे. त्या पद्धतीनं तुकोबारायांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा आहे. विश्वंभर बाबाने भक्ती केली आणि विटेवरचा देव शेतामध्ये आमराईमध्ये देहूमध्ये आणला, मंदिर मानलं. आयुष्यभर दान धर्म, समृद्ध असा संसार आहे विश्वंभर बाबाचा. गरीब संसार नाही, समृद्ध संसार आहे. आणि समृद्ध संसारामध्ये 2 मुलं झाली, एक हरी महाराज आणि मुकुंद महाराज. दोघांनी परमार्थ केला नाही, पण देवगिरीच्या प्रांतावर तलवार चालवली. आणि एक दिवस युद्धामध्ये दोघेही मारल्या गेले. आणि त्या मुकुंद महाराजांचा वंशवेल चालला नाही, पण हरी महाराजांचा चालला. हरी महाराजांची पत्नी गर्भवती असताना माता कनकाई त्यांना देहूमध्ये पुन्हा घेऊन येते. 9 कोंबऱ्याला तिच्या माहेराला ती प्रसूत होते. विठोजी नावाचा पुत्र त्यांना होतो. आणि नंतरच्या काळात त्या ठिकाणी विठोजी महाराज मोठे होतात. म्हणजे पहिले विश्वंभर बाबा, दुसरे हरी महाराज, तिसरे विठोजी महाराज, चौथे पदाजी महाराज. पदाजी महाराजांना शंकर महाराज, शंकर महाराजांना कन्हैया महाराज, कन्हैया महाराजांना झाले बोलोबा महाराज आणि कनकाई माता. हे दोघं म्हणजे कनकाई माता सून, पण बोलोबा पुत्र झाले. विश्वंभर बाबाच्या 7व्या पिढीमध्ये बोलोबा आणि 8व्या पिढीमध्ये तुकोबाराय. कनकाई मातेनं आणि बोलोबा महाराजांनी मोठं तप केलं आणि पदराला आमची वंश परंपरा टिकावी म्हणून काहीतरी तुम्ही आम्हाला दान द्या. आणि म्हणून देवाने आशीर्वाद दिला. पहिला मुलगा झाला सावजी महाराज, भगवान शंकराचा अवतार. दुसरा मुलगा जगद्गुरु तुकोबाराय झाले, हे महाविष्णूचे अवतार. आणि ब्रह्मदेवाचा अवतार झाले ते कान्होबा महाराज. सावजी महाराजांना वैराग्य निर्माण झालं, त्यांनी प्रपंच सोडला, निघून गेले. सर्व जबाबदारी तुकोबारायांवर पडली वयाच्या 9व्या वर्षी. आणि 17व्या वर्षी मायबाप गेले.
मायबाप गेले, आपण बघितलं, 3 ढोरही गेले, एक पत्नी गेली, संतोबा नावाचा मुलगा गेला, आणि प्रपंचामधलं सुख कधी दुःखात परिवर्तित झालं हे तुकोबारायला कळालं नाही. आणि तुकोबारायांची प्रपंचाची हालाहाल किती झाली आपण 3 दिवस आपण पाहतोय. एवढा प्रपंचाची हाल जगाच्या पाठीवर कोणाचीही झालेली नाही, एवढी तरी धुळधाण नाही झाली प्रपंचाची. आणि एवढं कठीण प्रसंगातून तुकोबाराय नंतर त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रसंग आपण पाहत आलो. आणि शेवटी तुकोबारायांनी साधना करण्याचं ठरवलं. पूर्वार्ध संपला आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी परमार्थाला सुरुवात केली. म्हणजे वारी चालूच होती पण घरत्याग पूर्ण केला. भामचंद्र नाम भामगिरी, भालचंद्र भगवान भोले बाबावरून नाव भामगिरी पडलं. भामचंद्रावर तप केलं, 7 दिवसाचं अनुष्ठान केलं. वैकुंठीचा राणा प्रसन्न झाला. भगवान परमात्म्याने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. जन्माजन्मीचं सर्व पुण्य फळाला आलं. आणि कान्होबा महाराज बंधूही त्या ठिकाणी आले. दोघाही भावांना देवाने दर्शन दिलं. कान्होबा महाराजांनी पुन्हा तुकोबाराला घेऊन कुठं आले? देहूमध्ये आले. देहूमध्ये आल्यानंतर दोघा भावांच्या खतावण्या वाटप काल झालं. म्हणजे काय झालं? वाटप झाली. कशाची? वह्या वाटप झाली. आणि वह्या वाटप होत असताना संपूर्ण वह्या वाटप ज्या तुकोबारायांच्या वाट्याला वह्या आल्या त्या इंद्रायणीमध्ये तुकोबारायांनी सोडला. पहिली कर्जमाफी कोणी केली? तुकोबारायांनी. हे काल आपण पाहिलं. आणि कान्होबा महाराजांनी संसार सुंदर केला. कान्होबा महाराजांनी प्रपंच बाजूला केला. तुकोबारायांच्या प्रपंचाचे पुन्हा हाल, अनेक त्या हालाला सीमा नाही. पुन्हा त्यांनी भक्ती करावी. नंतर भंडारा डोंगर त्यांनी गाठला. काल आपण पाहिलं भंडारा पर्वतावरती माता भगिनी आईसाहेब गेल्या. आईसाहेबांच्या पाटा करवंदीचा हात गेला. तो देवाने स्वतः काढला आणि पुन्हा भंडारा सोडून ते आपापल्या संसारामध्ये आले. इथपर्यंत आपण काल आलो होतो, बरोबर ना? इथपर्यंत आपण आलो होतो. बरेच प्रसंग मधले आपण बाजूला केले. मग त्यामध्ये आल्यानंतर आता संसार सुखाचा करावा असं होणार नाही. कारण हात जोडले, आता इथून पुढे मला भक्ती करू दे. कारण परमार्थ करण्यासाठी पत्नीची परवानगी लागते ग्रहस्थ्याला. आणि ज्याचं लग्न नसल होलं त्याला आज्ञा लागते आईची. आईने आज्ञा केली तर संन्यास घेता येतो. कोणाला? ब्रह्मचार्याला, म्हणजे ज्याचं लग्न झालं नाही. आणि ज्याला लग्न झालेलं आहे ज्याचं आणि त्याला संन्यास घ्यावं वाटत असेल तर त्याला आज्ञा कोणाची घ्यावी लागते? पत्नीची. ज्यांच्या ज्यांच्या मनात असेल त्यांनी घरी जाऊन परवानगी घेऊन या. प्रमाणपत्र माझ्याकडे द्या, येणाऱ्या कुंभामध्ये मी देतो. तुम्ही काय कराल माहितीये का? तुम्ही मला नाही प्रमाणपत्र देणार, सर्वां मिळून माझी बोलवण तुम्ही निघा म्हणशील. ऐका, या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांनी पत्नीची आज्ञा घेतली, विनंती केली. हा मायेचा संसार आहे म्हणले. तुला मुलं बाळ झाली, तो संसार तू करावा, पण मला आता परमार्थासाठी परवानगी द्यावी. आई साहेबांना वाटलं भामचंद्र भंडाऱ्या वगैरे पेक्षा मग एक काम करा, इंद्रायणीच्या परिसरात देवमध्ये राहत जा, म्हणजे आम्हाला तुम्हाला भाकर देता येईल. देवाच्या मंदिरात जा, हरकत नाही. त्यावेळेस आता काही बरोबर चालू होतं ना प्रपंच. आई साहेबांनी काय केलं? तुम्ही काहीच करू नका, तुमचा विना घ्या, टाळ घ्या. आपण बघून आलो, या रे लहान थोर, याती भलती नारी नर. सुंदर भजन करा, काही नका करू. आता काही नका करू इथपर्यंत बरं आहे ना. पण असा एक दिवस विशेष वाढवा केला. काय वाढवा केला? आई साहेबांचं सकाळी सकाळी स्नान चालू होत. आणि स्नान चालू असताना एक ब्राह्मण रूप घेऊन आई साहेबच आल्या. देवाची पत्नी आई साहेब आल्या, रुक्मिणी रूप घेऊन आल्या, ब्राह्मणी रूप घेऊन आल्या. थकलेली, भागलेली, शिनलेली, कपाळ थकलेलं, गरिबीचा चेहरा, अंगावर कपडे नाही, नीट फाटलेलं सगळं अंगवस्त्र. तुकोबारायांना हात जोडले, म्हणले महाराज एखादं फाटकं दुटकं वस्त्र जर असेल तर दिलं तर बरं होईल. यांच्याकडे एकच वस्त्र होतं, ते पण पुढं होतं, त्यांचं स्नान चालू होतं म्हणून एक वस्त्र होतं. ही गरिबी माझ्या देशामध्ये सगळ्यांनी भोगलेली आहे. अलीकडल्या माता भगिनींना त्याची कल्पना नाही. कारण अलीकडलं जर घरात जर कपाट खोलले तर घरात एक कापड दुकान उभं राहील. खरं आहे काय खोटं आहे? मामा मंडळी सगळे काय बोललो मी? अलीकडं जर एका माता भगिनीचं कपाट खोललं आणि म्हणजे घरात किती तिघी चौघी असतात ना, सगळ्यांचं जर एकत्र केलं तर कापड दुकान आनंदात. तरी सुद्धा आता रक्षाबंधन आल्यावर
घेणार म्हणजे घेणार. तुकोबारायाच्या बाबतीत तसं नाही, फक्त एकच अंगावर वस्त्र होतं या देशामध्ये. एक काळ माझ्या मते तुम्ही भोगलेला काळ येतो, घरा मिळून एक सदरा असायचा. गावाला जायचं असलं का तोच सदरा. पुढं सांगू का अजून, गल्ली मिळून एक सदरा असायचा. वाड्यातली जर देतो का अलंकार सुद्धा उसने सर्व. अशी एक गरिबीचा काळ होता. आणि त्या गरिबीच्या काळामध्ये तुकोबारायांच्या जीवनामध्ये तर फार परकाळ आली. आणि तुकोबारायांच्या पत्नी स्नान करत असताना तुकोबारायांनी काय केलं माहितीये का, तिला म्हणते बघ तुला वस्त्र पाहिजे ना, फक्त खुणवलं घेऊन जा. तिने घेतलं ते वस्त्र, तुकोबारायाचे आभार मानू लागले. ते म्हणले आभार नको मानू बोबटावी, तू घे पटकन आणि लगेच निघ म्हणले. ते निघाले आणि महाराज कुठे निघून गेले, भजनाला निघून गेले. महाराज काय प्रसंग असेल. आई साहेबांना वस्त्र नाही, स्नान चाललंय, वस्त्र होतं ते देऊन टाकलं. यांना काय सांगितलं होतं, तुम्ही काहीच करू नका, तुमचं तुमचं हा नाश्ता वाढवाय का, देवाची परीक्षा आहे. मैफती महाराज फार गोड ओव्या करतात. हरी तव कोणी एके दिवसी जाण, तुकयाची कांता करीत स्नान. एकची वस्त्र होते आडजुने, ते ठेविले जुनोनी भिंतीवरी. बाहेर बैसला वैष्णव वीर, भजन करीत प्रेमादरे. विश्वी भरला रुक्मिणीवर, त्याजवीन दुजान नाही. तो एक दुर्बळ ब्राह्मणी येऊनी तेथे, तुकयासे काकुळती येत. एक वस्त्र देशील माते, तरी पुण्य अगणित होईल की. ब्राह्मण संसार कठीण फार, दुसरे पडदनीसे नाही वस्त्र. जुने पाने असेल जर, तरी द्यावे सत्वर मज आता. ऐसे बोलता ते ब्राह्मणी, दया उपजली तुकयाचे मनी. खुनीने दाखवी तिज लागुनी, वस्त्र घेऊन जा म्हणे. हा प्रसंग, वस्त्र घेऊन गेले. इंद्रायणीच्या तीरावर जाऊन बसले. स्नान करून जिजाबाई, वस्त्र पाहत असे ते समयी. तो ठेविल्या जागी दिसत नाही, विस्मित जीवित होय. ते म्हणले वस्त्र तर मी या ठिकाणी ठेवलेलं होतं, अचानक वस्त्र कुठं गेलं म्हणून इकडे तिकडे पाहू लागली. पण आवाज कोणाला द्यावा, घरात कोणीच नाही. ते संतांचं घर म्हणले, कोण कोण कुठे गेलं म्हणले. बुवाई दाशी नाही घरी, सिनिया नावायशी गेली दुरी. गंगा तानी खेडे बाहेर, विस्मित अंतरी होत असे. म्हणजे गंगा नावाची मुलगी, महादेव नावाचा मुलगा स्नानाला गेला इंद्राणीवर, तो पण विठोबाला घेऊन गेला. आणि वडिलांचे लक्ष न धरिले त्याने, वाड वेळ जाऊन बैसला. आता हे सर्व प्रकरण पुढे गेलं. काशी भागीरथी शहाण्या दोन्ही, सासुऱ्या गेल्या जय पासुनी. घरी रक्षण नसेची कोणी, देत असे उचलोनी भक्षण. म्हणजे त्या ठिकाणी काशी भागीरथी ह्या दोघीही सासरी गेल्या. आता काय करावं या दृष्टीने पुन्हा देवाला आता शिव्या बरं. पिशानेच व सांडली बरी, धडीच घातले काट्यावरी. एकची वस्त्र होते घरी, ते देवनी सत्वर पळाला. मेला काळ तोंडा साजनी, यास्तव गेला चुकवनी. जैसा रुचिक अन्याय करोनी, बैसे लपोनी आड कोठे. बरंच आता एवढ्या बिघडल्या आई साहेब. म्हणले कोण आली होती, शब्द कठीण आहे पण कोण आली होती म्हणले, ब्राह्मणी इथे. आणि तिच्या लक्षात आलं. आणि नंतर बरंच आता मी काल जे प्रकरण सांगितलं ना, माहेराची आठवण येते. त्यावेळेस पुन्हा माझ्या पित्या आपाजीने, वस्त्र घेतले होते जाण. यांच्या जोडीचे कधी अन्न खादले, चिनेने सर्वदा. म्हणजे माझ्या बापानं दिलं होतं, हिचं कोणाचं होतं म्हणले, ही घेऊन गेली माझं वस्त्र. या पद्धतीने बरंच आहे. कंठी बांधुनी काळे मनी, फुकटची मेला झाला घनी. ठाऊक आहे त्याचे करणी, दिवाळे काढून बैसला. बरंच अन्न करिता देख, दुष्काळी बाईल मेली एक. त्याची लाज न धरी विवेक, जनाशी मुख दाखवी तू. एवढ्या बोलल्या आणि त्यांच्या लक्षात आलं. त्याच दिवशी गावामध्ये लग्न होतं, एक वराड निघायचं होतं. आणि जुन्या काळामध्ये ज्याच्या घरी लग्न, प्रत्येकाच्या उमऱ्यावर काय दिले जायचे, तांदूळ.
आणि ती निघाली. आणि सर्व आता बैलगाडीचे वरड, सर्व बैलगाड्या सज्ज झाल्या. आणि प्रत्येकाच्या, आता ज्याच्या मुलाचं लग्न होतं तो प्रत्येकाच्या घरात चला लग्नाला चला, एक एक माणूस वरड भरायचं. आणि तुकोबरायाच्या घरामध्ये ती सगळं मंडळी गेली. ओ म्हणले आई साहेब कोण येणार आहे लग्नाला? आई साहेब म्हणले घरात येऊ नका, कारण अंगावर वस्त्रच नव्हतं. घरात येऊ नका म्हणले, थांबा म्हणले आमचं काही कोणी लग्नाला येत नाही. पण असं म्हणता क्षणी आता ही चिंता कोणाला आहे? पांडुरंग परमात्म्याला आहे महाराज. जसा द्रौपदीसाठी वस्त्र अंबर अवतार झाला, पुढे फार गोड आहे. त्यावेळेस देव आणि आई साहेबांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तणावाचं वातावरण झालं. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्वतः असं वस्त्र विस्मयित झाला. अचानक पद्धतीनं तिला ते दिसलं. कोणाला? आई साहेबांना घरामध्ये ते दिव्य वस्त्र दिसलं. दिव्य वस्त्र देखोनी नयनी विस्मित झाले आपुले मनी, म्हणे हे काळ्याची दिसते करणी त्याजवी न कोणी करीना. दिव्य वस्त्र पाहिलं. आई साहेब म्हणले देणार आहे माझ्या नवऱ्याला बुद्धी देणार आहे हाच आहे, आणि हे एवढं वस्त्र कोणाचं आहे? याच आहे. आता घ्यायचं खरंच नव्हतं, राग प्रचंड होता. पण पुन्हा सांगतो गरजवंताला, आई साहेबांना माहिती आहे न घ्यावं, पण आता काय करावं, वराड बाहेर बसलाय ना. गेल्या घाई घेतल्या आणि पुन्हा तेच माझ्या मंगळाईची कृपा आहे म्हणले. देव म्हणले मंगळाई तर मंगळाई, पण घे वस्त्र घालून. दाखवितो नाना चमत्कार तरी मज काय त्याचा उपकार, वेडा केला निज भरतार मुनी वारंवार सांभाळी. ते म्हणले मला हा वस्त्र देतो म्हणजे माझ्यावर काय उपकार करतो का? म्हणले माझ्या नवऱ्याला सर्व वेळ लावलं, रात्रंदिवस त्याला बाहेर, आणि वेळोवेळी माझा सांभाळ करतो. काय कामाचा? एवढं केल्यापेक्षा माझ्या घरधान्याला तू दे. जसं अनेक योजना देण्यापेक्षा मालाला भाव. कळलं का हे गणित? बाकीचं देण्यापेक्षा काय करा, शेतमालाला बाजार द्या, आम्हाला काहीच नको. नाही लाडकी बहीण राहू दे बर का, ऐका. पण तसं देवा हे बाकीचं तू मला सांभाळतो, नको ते हाल करतो, त्यापेक्षा माझ्या नवऱ्याला प्रपंचाची बुद्धी दे, बाकी कशाला काय देतो म्हणले. हे भांडण चाललं. आता ते दिव्य वस्त्र अंगावर घातलं तिने. दिव्य वस्त्र सत्वरणे सुन घरात गेली न लागता क्षण, मंदिरी प्रकाश पडे तेने करून आचार्य पिशुनती करती. म्हणतो मा वस्त्रे देखिले फार पर्यायसे पाहिले नाही अंबर, तुकयाने बुडोनी कोणाचे घर कांतेसी पितांबर घातला. आता समाज सोडत नाही. एवढं दिव्य वस्त्र सगळ्या देहू गावातल्या माता वरड, आता वरड होतं गाव गल्लीतच होतं. आणि ती ज्या वेळेस निघाली बाहेर तर आई साहेब नाही, आई साहेबांच्या बाहेर पिवळा प्रकाश पडला. अंबर अवतार. हो अंबर अवतार झाला. भगवान परमात्म्याने दिलेलं वस्त्र होतं स्वतःचं पितांबर. एवढं तेज असं वस्त्र जगाच्या पाठीवर कुठंच नाही. असं वस्त्र तुकोबाच्या घरात आलंच कुठून? कारण आतापर्यंत खाण्या वाचून आले. आणि एवढं महागडं वस्त्र जे राजाकडं नाही, जे राणीकडं नाही, कोणाकडंच नाही, श्रीमंताच्या गावाच्या पाटलाकडं सुद्धा असं वस्त्र नाही. असं वस्त्र ही घालून आलीच कशी? म्हणून जगाने सांगितलं अरे तसं नाही, एखाद्याचं घर बुडवलं असेल म्हणे. कोणी? तुकोबरायाने. समाज लगेच बोलायला लागतो. बोलला समाज. आई साहेबांचं ते वस्त्र पाहून बाकीच्यांनी वरडात जाण्याची इच्छा सोडली, फक्त पाहत राहिले. पदराला धरावं तर समाधी लागायची. स्पर्श केला कारण ते कोण होतं? प्रत्यक्ष देव होता. माता भगिनींना ही खुबी आहे. माणसाने किती भारी ड्रेस घातला तर शेजारचा पुरुष कधीच विचारणार कापड कुठल्या कंपनीचं आहे, विचारेल कधीच नाही. आणि इकडे कुठला पॅटर्न, सध्या कंपनी कुठला पॅटर्न. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? काही नाही, आमच्या अक्षदा पैठणीचे मालक आणि ते महेंद्र गुरुजीची जोडीदार आहे. आणि एक दिवस जाता जाता ते अमृत बाबा आम्ही त्यांच्या दुकानात जाऊन बसलो मोठ्या पैठणीच्या. मग ते आम्ही पाहिलं, म्हणले एवढं महागडं कसं आहे? म्हणले महाराज महागडं नाही, लाख, 2 लाख, 3 लाख पाहिजे तर 5 लाखापर्यंत साड्या. ऐकून ठेवा, कशाला लगेच उद्योग नकला बरं. नाही तर तुम्ही म्हणाल त्याला वाढवा जाता जाता. नाही सांगतो ऐका. त्या पद्धतीनं ते वस्त्र
सर्व वऱ्हाड सुन्न झालं. आणि इकडे महाराजांचं काय चालू आहे? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भजन चाललं. इकडे काय प्रकरण आहे कोणालाच माहित नाही. तुकोबरायाला घरी जाण्याची इच्छाच होईना. कारण का? वाढवा करून आलो होतो. काय होईल? सगळे सगळे आपल्या वाड्याकडेच चाललंय गाव. नेमकी काय आहे म्हणून तुकोबरायांनी पाहिलं. तुकोबरायाचे डोळेच भरून आले. देवा, जसं ज्या पद्धतीनं द्रौपदीचं रक्षण केलं त्या पद्धतीने हिचं सुद्धा तू रक्षण केलं. अशा पद्धतीनं हा प्रसंग या ठिकाणी होतो. आणि बरंच आहे. मग तुकोबरायाचं नंतर तुकोबराय भजनामध्ये एवढे झाले, एवढे धुंद झाले. बरंच ओव्या द्या. मी तुमचा म्हणवितो वरवर, धूळ माती केला संसार, परी तुका दोहीकडे चोर जाणशी अंतर विठोबा. झालं असं. आई साहेबांना ज्यावेळेस कळलं का माझं एकच लुगडं वस्त्र होतं आणि ते दान करून दिलं, त्यावेळेस त्यांचा पारा रागाचा पुन्हा वर गेला होता आणि प्रचंड कडाडल्या तुकोबरायांवर, भांडल्या. तुकोबराय म्हणले मी पुन्हा येतो, ही पुन्हा भांडते. माझ्याकडून पुन्हा काहीतरी वाढवा होतो देवा. अरे मी नेमकी कोणाचा संसार करा म्हणजे त्याच्यात यायचं, पुन्हा यावं लागतंय, आता करू काय? त्यावेळेस तुकोबराय म्हणले दोन्हीकडे चोर, म्हणजे दोन्ही बाजूने मी चोर ठरतो. धूळ माती केला संसार. तुकोबराय महाराज देवाला म्हणतात, देवा असं काही कर का ज्या योगाने भजन करावं. काय केलं तुकोबरायने? हाती दगडाचा घेऊन टाळ, सप्रेमनाचे तये वेळे, सनिध्य घर होते जवळ आवली शिकळे म्हणे आला. देवीने सविला पितांबर, यास्तव राग केला दूर, मंगले की हाती भाजी भाकर तुकयाशी सत्वर पाठविली. काय झालं म्हणले? हे वस्त्र आल्यामुळं राग एकदम शांत झाला आणि पुन्हा मुलीजवळ थोडी भाकर दिली. भाकर घेऊन पुन्हा त्या ठिकाणी तुकोबराय. मग आता तुकोबरायने ठरवलं आता घरीच जायचं नाही, मंदिर सोडेना तुकोबराय. आणि अखंड साधना सुरू झाली. पाठांतर तर होतच, झोप सुद्धा घेईना तुकोबराय. 3 रात्र तुकोबरायांनी शेंडीला गाठ देऊन दोरी बांधली. झोप आली का झटका घ्यायची, झोप आली. झोपेवरती निद्रेवरती विजय मिळाला तुकोबराने. आता झोपायचंच नाही म्हणले. रात्र न कळी दिवस न कळी, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, अंगी खेळे दैवत. रात्र न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, अंगी खेळे दैवत. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 जय राम कृष्ण हरि, जय 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 जय राम, जय जय ह्या पद्धतीनं रात्रंदिवस हरिभजनामध्ये तल्लीन झाले. काही कळेना, लोकांची मदत करायची. इंद्रायणीला पूर जर आला, जर प्रवासी येत असले तर तुकोबरायांनी ह्या तीराचं त्या तीराला पोचून द्यावं, मदत करावी. साखर गुळ घ्यावी,
रवा घ्यावा, वारुळाच्या भोवती मुंग्याला दान करावे, चिमण्या पाखरांना कुठेतरी कष्ट करावे, दाणे घालावे. परोपकार सुरू झाला. अखंड भजनानंदी बनले. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, अखंड भजन. आता प्रपंचाकडे लक्ष नाही, कोण काय करतंय याच्याकडे लक्ष नाही, रात्रंदिवस भजन चाललं. असं भजन एक दिवस करत असताना इंद्रायणीच्या तीरावरती बसलेले होते. आणि इंद्रायणीच्या तीरावर बसत असताना काही व्यावसायिक 9 लाख उंबऱ्याला जात होते. आणि त्या ठिकाणी 9 लाख उंबऱ्याला जात असताना तुकोबरायांना विचारलं त्यांनी, महाराज यायचं का बाजाराला? आता जुन्या काळामध्ये बाजाराला विशेष महत्व होत. हो, बाजार असा विषय होता, संतांच्या संत मालिकेमध्ये कितीतरी बाजार आहे. हो, म्हणजे बाजाराला निघालेले असताना जुन्या काळात, अलीकडे नाही कळणार ते बाजाराचं महत्वच नाही. आता काय, आता प्रत्येक रोडनं बाजार आहे. कोरोना नंतर काय झालं, रोडनेच बाजार गेले. मधल्या बाजारपेठा जवळ जवळ काही हुशार लोकांनी आधीच रोडला जागा घेऊन ठेवली. कळलं का? हुशार, खरं आहे ते. रोड हायवे टच बाजार आता बाजार तळात राहिले नाही. पण जुन्या काळात बाजार म्हणलं की धनधान्य, वस्त्र, भेटी गाठी, निरोप, सासरवाशीन, माहेरवाशीन सर्व बाजारातून हालायचं वातावरण. एवढं का झाला, ती नाम सप्ताह करणारी जुनी मंडळी राहायची ना, पत्रक घेऊन कुठे यायचं, बाजारात. तिथेच गाठी भेटी वारकऱ्यांच्या, तेच सर्व बाजार. अशा बाजाराला 9 लाख उंबऱ्याचा बाजार. 9 लाख उंबऱ्याचा बाजार हा देहू पंचक्रोशीतला सर्वात मोठा बाजार. जे सुदुंबरे, 9 लाख उंबरे, गोड उंबरे, बरेच उंबरे तिथे. त्या 9 लाख उंबऱ्याला बाजाराला जायचं. आता त्या ठिकाणी बाजार निघाला आणि हे सगळे व्यापारी म्हणले, कशासाठी माहिती आहे का, तुकोबराय जोडी पाहिजे. धष्टपुष्ट होते. तुकोबरायांनी काही विचार केला, म्हणले चला बाजाराला हरकत नाही. बाजाराला निघाले. तेवढ्यामध्ये एक माता भगिनी होती, ब्राह्मणाची आजी. त्या आजीचं लक्ष गेले. म्हणले तुकोबराय तुम्ही बाजाराला चालले का? म्हणले एक काम करा, माझं एवढं शिशी देते, एवढं येताना तेल घेऊन या म्हणले. तुकोबराय म्हणले आता रिकामात जायचं आणि रिकामात येतं काय हरकत आहे, जाऊ आपण. आई कोणी तुकयाची वाणी, काय म्हणत से ब्राह्मणी, माझे तेल देशील आणून तरी परतो निमी जाते. म्हणले मी परत जाते, मला तेल आणून दे. आता झालं असं, तुकोबराय गेले, तेल घेऊन आले. 1 लिटर तेल होतं शिशीमध्ये. तर ते तेल घेऊन आल्यानंतर किलो भर तेल. एक आजी आहे, किती काळ जायला पाहिजे, 1 किलो तेल, आजी एकच आहे, किती काळ जायला पाहिजे सरासरी? आत्ताच्या आजीचं नाही सांगत मी, जुन्या आजीचं सांगतो. जुन्या काळामध्ये 10 किलो जर तेल आणलं, 40 माणसांचं जरी कुटुंब असलं तरी महिना ते 2 महिने काढायचे. माझ्या मते आता 10 किलो तेल म्हणजे नैवेद्य. सध्या नैवेद्य तेल म्हणजे नैवेद्य. एवढं कठीण प्रकरणी. चला, अलीकडं आरोग्यशास्त्रामध्ये जेवढा मोठा बिघाड झाला त्याचं पहिलं कारण तेलाचं प्रमाण वाढलं. दुसरं काही कारण. पहिलं कारण काय वाढलं, दिवस उगल्यापासून सायंकाळपर्यंत किती तेल जातं माहिती शरीरात. पहिले फक्त सकाळी केलेलं जेवण आणि सायंकाळचं जेवण एवढंच होतं. गुरुवर्य मारुती बाबा म्हणतात, पूर्वी भूक लागल्यानंतर हॉटेल दिसायचं, आता हॉटेल दिसली का भूक लागते. मला यायचं नाही तिकडं. नाही, मी कुठं काय म्हणतो तुम्हाला काय, अहो तुम्हाला मी काही म्हणलं तरी तिथे आहेच गर्दी. तिथं काय गर्दी कमी होणार आहे? ऐका, जसं चांदोडच्या हॉटेलचं तेल चांगलंय, आपुले आपण करा सोडवन. ऐका, खरं आहे बरं, शपथ सांगतो. आता काय आम्हाला तर काय, आता दररोज घर बदलतं, दररोज बदलतं, आम्हाला पर्याय नाही. परंतु तुम्हाला पर्याय, तुम्ही आहार शुद्धी जर केली तर 100% आजार कमी होतील. अलीकडले वाढलेले आजार याचं एकमेव कारण आहार शुद्धी राहिली नाही. तेल प्रकरण निघाले. तुकोबराय गेले, व्यापाऱ्याकडून तेल घेतलं आणि पुन्हा देहूला आले आणि त्या ब्राह्मणाच्या आजीला ते तेल दिलं. महाराज 3 महिने झाले तेलच संपले.
आजीने उडदाचे भजे, मुंगाचे भजे, डाळीचे भजे, मिरच्या तळून, पावणे, रावळे, भजे, कुरडई सगळे पदार्थ धपाटे सुद्धा चालू केले, तेल टाकू टाकू. तेल काही संपेना. सगळे शेजारचे म्हणले, आता ते IBN लोकमत म्हणले आजी कुठंच जात नाही, काहीच करत नाही, एवढा घमघमाट तेलाचा चाललाय. शेजारच्या एका माता भगिनीने विचारलं, माता भगिनी स्टार माझाने विचारलं IBN लोकमतला, असं करू आपण, नेमकी तुझ्या वाहिनीवर चाललंय काय? ते म्हणले तुला मी बाईट देणार नाही, माझ्या चॅनलचं व्हॅल्युएशन खराब होईल. ते म्हणले दे. म्हणले तुला म्हणून सांगते. आलं पुन्हा तिथंच, कोणाला सांगू नको. म्हणले काय? म्हणले तुकोबा शेटवानी बाजाराला जातो धनी, काय करायचं, तेल त्यांचे आणलं त्यांच्या हातून का तेल संपत. महाराज सगळ्या गावानं तुकोबराय बाजाराला कधी निघणारे महिला मंडळींनी वाटच पाहत. तुकोबराय निघाले आणि हळूहळू माता भगिनींनी तुकोबराय बाराबंदी घालायची. बाराबंदी अलीकडे आता मोडली. बाराबंदी म्हणजे असे 2-3 पदर त्याला असतात. लोकांनी तुकोबरायांच्या सर्व अंगाला त्या तेलाच्या बाटल्या बांधून दिल्या. तुकोबराय निघायचे, जायचे. आता कोणी किती पैसे दिले, कोणी किती पैसे दिले, तुकोबराय तेवढे पैसे देऊन टाकायचे. ते विचारायचे महाराज कोणच्या, तुम्हाला ज्याच्यात जे वाटेल ते तेल टाका, माझं काहीच म्हणणं. ते कोणत्या याच्यात किती तेल टाकून द्यायचे. अहो इकडे आले होते, किती असो संपतच नव्हतं ना. हा वृत्तांत मात्र आईसाहेब जिजाऊला माहीत नव्हता. एक दिवस प्रसंग असा घडला, तुकोबाराय ते तेलाने भरलेले, ते तेल अंगावर, आणि ही सगळी बातमी आईसाहेबांना कळाली. ज्या आईसाहेब धावल्या महाराज गावच्या महिलांवर. आईसाहेब म्हणले घरी खाण्याला तेल नाही, माझं आयुष्य चाललं. तिथे का बरं चमत्कार दिसेना काहीच, बाहेरच चमत्कार आहे का? ह्या पद्धतीनं पुन्हा दोघा पती पत्नी जे तुकोबराय म्हणले 9 लाख उंबऱ्यालाही जाणं नको, बाजारही नको, काहीच नको, असा तेलाचा प्रसंग. आता ऐका हे का झालं, कारण तुकोबराय हे आता तुकोबराय राहिले नव्हते. तुकोबराय सगळ्या सिद्धींचे मूळ पुरुष झाले होते. त्याचा परिणाम असा झाला, ज्याला स्पर्श होईल ते वाढायचं, हे तुकोबरायचा परिणाम झाला. अशा पद्धतीनं बऱ्याच ओव्या आहे पण वेळ कमी आहे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये प्रसंग असा घडतो. नंतर बरेच दिवसामागून दिवस गेले आणि एक दिवस आईसाहेब भाद्रपदाचा महिना आला आणि पितृपक्ष येतो भाद्रपदात. पितृपक्षामध्ये आईसाहेब म्हणतात, अहो संसार नाही केला नका करू, पण मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, सत्यम वद, धर्मम चर. अहो तुमच्या मात्या पित्यांचं पितृश्राद्ध आलं ते घालाल का नाही? तुम्ही मुलगा आहे ना? ते म्हणले घालावं लागेल. तुकोबराय म्हणले एक काम करतो, मी जातो आणि सीधा सामुग्री घेऊन येतो. आणा दिला महाराज आईसाहेबांनी स्वतः. म्हणले एक काम करा, याचा रवा साखर काहीतरी घेऊन या, मग आपण आणून करू शिदोरी. तुकोबराय गेले बाहेर आणि इंद्रायणीच्या पलीकडं ते त्यांचं कशाचं गाज लक्ष केलं, भजन करत करत. आणि तुकोबराय भजनाला तिकडे त्या बाजूला निघून गेले आणि गेल्यानंतर एक गहू सोंगणीचं काम चालू होतं. ते गहू म्हणजे जुन्या काळात ते पहिले गहू यायचे बघा, ते गहू आले, गव्हाची सोंगणी चालू आहे. जे सोंगणीवाले होते ते म्हणले तुकोबराय चढा गहू सोंगणी करता का, मग तुम्हाला आम्ही भारभर असे गहू देऊ. ते म्हणले काहीच हरकत नाही. तुकोबराय आपण पुढं निघालो होतो आणि कशाला निघालो होतो, काहीच नाही. तुकोबराय म्हणले तुमचा गहू सोंगून देतो आम्ही. तुकोबरायचे सकाळचे सुरू झाले, संध्याकाळपर्यंत ते अखंड गहू सोंगणी चालू राहिली. इकडे काय झालं मग, आता इकडे चिंता पुन्हा कोणाला आहे, भगवंताला. भगवंताने तुकोबरायचं रूप घेतलं आणि तुकोबरायांचं रूप घेऊन स्वतः भगवंत त्या ठिकाणी सर्व सामुग्री बैलगाडी भरूनच त्या ठिकाणी तुकोबराय म्हणजे देवाने त्या ठिकाणी सर्व घेऊन आले. काय ज्यावेळेस बैलगाडी दरवाजामध्ये भरून आली आणि त्या दिवशी अशी बैलगाडी भरून पाहिली कोणी, आईसाहेबांनी. बैलगाडी भरलेली आहे, शिदा सामुग्री भरलेली आहे. तुकोबराय त्या ठिकाणी सुसज्ज असे बसलेले, डोळे भरून पाहिल्यानंतर म्हणले एवढ्या बिघडलेल्या प्रपंचामध्ये पहिल्यांदा किराणा मालाची बैलगाडी भरून आणली. गेल्या तिथं नाही थांबली, पळत गेली मंगळाईला नारळ फोडून आली. तिने नवस कबूल केला होता, माझा जर नवरा सुधारला तर मी तुला नारळ फोडीन. आता सांगा सुधारलेला होता का? जगाचा मालक आला होता
मंगळायला नारळ फोडून आली. म्हणले कुठं गेली होती? म्हणले तुम्ही सुधारले, नारळ फोडून आली. म्हणले सुधारले नाही, पूर्ण गुजरलेले, पण मी वेगळा आलोय हे लक्षात ठेव. ते तिकडे म्हणले, तुला काय करायचं कर. त्यावेळेस त्या ठिकाणी कणिक डाळ घृत तांदूळ शर्करा शाखा आणि गुळ जिरे सुंट मिरे सकळ देखी तत्काळ दृष्टीने साहित्य घेऊन ते समयी स्वयंपाकाशी निघे जिजाबाई तो भांडी मिळवून लवलाई शेषशाही पातली. मोठमोठी भांडी आणली. म्हणले आज संपूर्ण गाव पंगतच करायची देव म्हणले. त्यावेळेस गाव पंगत ठरली आणि स्वतः म्हणजे देव बर का आता तो कोबर आहे, घराघरात जात आहेत. ओ आमच्याकडं पितृपक्ष आहे, पितर आहे, तुम्ही जेवणाला या. लोक म्हणायचे आमचं घरचं घेऊन येऊ का तुम्ही आम्हाला खाऊ घालणार? हे नवलं, कारण त्यांना माहिती आहे काही जर नव्हतंच तर हे कस काय सर्व गाव आमंत्रण देतात. एकमेकाच्या कानात म्हणतात का रे बातमी ऐकली ती खरी आहे का? मोठा पितृपक्ष घालताय म्हणे तो कोबार आहे म्हणे. हो. अरे पण म्हणले शिदा सामुग्रीचा स्वयंपाक फार मोठा सज्ज झाला. तुपाचा वास येतोय म्हणले, काजू बदाम पेस्ता वास येतोय, सुगंध सुटलाय स्वयंपाकाचा. आता स्वयंपाक कोण करत होते महाराज? देव एकटे नव्हते आले, देवाने सर्व घेऊन आले होते कुटुंब बरोबर. सगळे म्हणजे सर्व शिदा सामुग्री, स्वतः अन्नपूर्णा स्वयंपाकामध्ये होते. काय रस असेल तो सगळा सुगंध त्या ठिकाणी सुटला. मग त्या ठिकाणी सर्व पाक निष्पत्ती झाली आणि सर्व मंडळी आली आणि सर्वांना सांगितलं इंद्रायणी तीरावर जाऊन स्नान करून या. इंद्रायणी तिरी जाऊन सर्व आले करून स्नान देवे तयासी देवने आसने जांगे पूजन करीत असे. सर्व धर्म टाकून निश्चित जे भक्त अनन्य शरण येत त्यांची सत्कर्मे पूर्ण करीत रुक्मिणी कांत कृपाळू. पाद पूजा बुक्का गंध तुळसी निजांगे करीत से ऋषिकेशी जिजाई वाढी तयाशी उल्हास मानशी धरुनिया. जे पदार्थ केले सर्वही ते पात्री वाढिले लवलाही घृत वाढोनी शेषशाही संकल्प पाही सोडीत. साहित्य करिता लक्ष्मीवर ते अन्न लागे रुचिकर लोक जेविती पोटभर घ्यावया निरठाव नाही. महाराज देवाने जेवणाचा नेम केला. देव म्हणले आले का गावकरी? आले. म्हणजे तो कोबारा म्हणले जा इंद्रायणीवरती. आता इंद्रायणीवर जुन्या काळामध्ये पुरुष मंडळी नदी विहीर इथे स्नान करायचे, हातपाय धुवायचे. सर्व देहूगाव गेलं स्नान करू लागलं. म्हणजे पहिला नियम भोजन पाक निष्पत्ती करायची असेल तर सुचिरभूत पाहिजे माणूस. स्नान करावं, किमान हातपाय धुवूनच जेवणाच्या पाटावर बसावं. पुढे काय केलं? आसन टाकलं जेवणाला. जेवणाला आसन टाकल्याशिवाय भोजन करू नये. आपण बघा आम्ही जर कोणाच्या घरी गेलो ना आम्ही म्हणतो आसन घ्या सगळ्यांनी. ते म्हणता काय नाही, घरचे नाही. तुम्ही घरच्या असो नाही तर दारच्या असो, जेवण हा यज्ञ. उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. आहुती पडते ना पोटामध्ये, हा यज्ञ. यज्ञासाठी पूजाला बसायचं. पहिलं आसन म्हणजे पहिल्यांदा हातपाय धुवायचे, नंतर आसन टाकायचं. त्याच्या दिशा सुद्धा ठरलेल्या आहे, पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा असावी. मग तुम्ही म्हणाल एखाद्या आश्रम शाळेमध्ये समोरासमोर असतात ना माणसं, मग तिथं दिशा चुकली तर चालते. म्हणजे आता इथं पंगत बसली, माझं दक्षिणेला जरी तोंड असलं पण समोरून माझ्या माणसं आहे ना, मला तो दोष नाही. पण समोर कोणीच नाही, मग दक्षिणेला तोंड करून जेवण करता येत नाही. तुम्हाला पश्चिमेला तोंड करून जेवण करता येत नाही, चिंता वाढते. पूर्व दिशेला आणि उत्तर दिशेला भोजन करावं, प्रसाद होतो. बर, हरिचिंतन करावं, जेवणासाठी बसावं. मग त्या ठिकाणी देवाने अतिथी गंध बुका लावला. कोणाला? आलेल्या. आजही पितृपक्षामध्ये आपल्याला गंध लावावा लागतो बघा, समोरच्या आलेल्या व्यक्तींना गंध लावला. जेवणासाठी बसले महाराज. जे पुंडलिक वरदा झाला. कारण का? जर सॉफ्ट पदार्थ जेवणाला असले, सॉफ्ट म्हणजे कळतं का तुम्हाला? श्री बालाजीचा बेत, श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, जी म्हणजे जिलेबी, ला म्हणजे लाडू, कोशिंबीर, डाळ भात, गोड भात, तिखट भात, मसाले भात, सगळं बासमती, त्र्यंबक बासमती, पुणे बासमती, इंद्रायणी बासमती सगळे एकत्र झाले. तांदळाचे 58 प्रकारे एकूण. ज्याला पाहायचे असेल त्याने नारायणगावला, हे नारायणगाव नाही त्या नारायणगावला मेळा भरतो दिवाळीच्या टायमाला, कार्तिकीच्या वेळेस तांदळाचा बघण्यासाठी. जगातले तांदूळ आलेले असतात, पण भारतीय कोकण तांदूळ 1 नंबर ठरतो त्यामध्ये. अशा सर्व प्रकारच्या तांदळाचा भात केला. लोणी, दही, अरे जेवण, जे जेवण असं पक्वान्न भरलेलं, भुका लागलेल्या. हे तुम्हाला सांगू का कसं होतं? दिंडीमध्ये आले ना तुम्ही सर्व,
आमचे माधव मामा आहे, परशुराम महाराज अनुभव आहे बघा त्यांना. आता दिंडी मालकाचं काम राहतं, ज्याच्या घरचं जेवण करायचंय त्याच्याकडून संकल्प सोडावा लागतो का नाही. आणि हे आपले थकून भागून शिनून आलेले आहेत, पोटात कावळे. बरं दिंडीत महाराज असा नियम आहे, काय खातो कुठे जातं काहीच कळत नाही, भूक पक्की राहते, कडक भूक राहते एकदम कडक. आणि मग दिंडी आल्या आल्या बसलात लगेच आपलं सुरू होतं ना, हरे राम 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 हरे हरे. जेवणारे म्हणतात रस्त्यानं काय तेच चालू, जेवायला दे ना बाबा. आणि त्याच्यात मग आमचा ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा उत्तम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. बर सुरू झालं. लोकांना असं झालेलं असतं आता नेमकी कधी कुंडलिकावर का, कारण पोटात भूक आणि समोर अन्न, दम निघू शकत नाही. आणि महाराज देवाच्या हातून झालेला स्वयंपाक होता तो देहू गावामध्ये, त्याचा एवढा सुगंध सुटला होता. लोक म्हणजे पुंडलिकावरदा करा. आता पुंडलिकावरदाच कोण करू राहिले महाराज, जो देव आहे वरदा, पुंडलिकाचा वरदा, तोच पुंडलिकावरदा करतोय म्हणजे जेवण करा. मग त्या ठिकाणी जेवणाची एकच ओळी सांगतो पुढे जातो. साहित्य करिता लक्ष्मीवर ते अन्न लागे रुचिकर, लोक जेवती पोटभर घ्यावया नीर ठाव नाही. नीर म्हणजे विसावाच घेणं. लोक जेवण करतायत, जेवणानंतर सुद्धा काय लागतं बघा, लीला नाटकी जगदुत्तार, प्रार्थना करीत वारंवार, जे जया रुचे ते सत्वर अन्यग्राह्य करावी. पंगत वाढत असताना देव म्हणायचं पाहिजे का हो, पाहिजे का, घ्या ना, जेवण करा ना. आता जेवणाचा एक नियम आहे, जेवणामध्ये जो मुख्य पदार्थ असतो त्याचा आग्रह जास्त असावा. कळलं का मी काय म्हणलो. समजा उदाहरणार्थ गुलाबजाम असतील तर आग्रह कशाचा पाहिजे, लोक म्हणतात कढी घेतो का, अरे बाबा जे पाहिजे ते वाढ, गुलाबजाम आण ना. बर काही ठिकाणी आपण बसतो शिरा, अन्नाला नाव नाही ठेवायचं, जे आहे ते देवाचा प्रसाद मानायचा. आणि त्या ठिकाणी भोजन मुख्य महाप्रसाद असतो गुलाबजाम, गुलाबजामचा आग्रह करायचा आणि विनंतीपूर्वक करायचं. ते राजसूय यज्ञामध्ये भीमाकडं काम होतं. गोड विषय आठवला मला जेवणाचा नियम. राजसूय यज्ञ चालू, लाख लाख ब्राह्मण मंडळी जेवायची, लोक उठायची आणि नेमके पोटभर जेवण ना महाराज. राजसूय यज्ञ देवाचा यज्ञ, पांडवांनी घातलेला यज्ञ होता, पाहिजे ते तुपाच्या धारी. आणि ब्राह्मण मंडळी मला सांगा, चांगलं जेवण असले वजन वाढायला पाहिजे घटायला पाहिजे, म्हणजे महाराज वाढायला पाहिजे. पोटभर जेवण आहे, तूप आहे, सर्व आहे, पण मंडळी अशी होत चालली. धर्मराजाने विचारला अडचण काय, तुम्ही तर दररोज जेवण करतायत, मग तुमची तब्येत बारीक का होत चालली. ते म्हणले तेवढं भीमाला पंक्तीतून बाजूला काढ. म्हणे का बर, तो म्हणे अरे तो तर आग्रह करतो, त्याचा आग्रह नाही म्हणे, दम देऊन आग्रह आहे म्हणे. खांद्यावर गदा असते तो म्हणतो खायचं का नाही, त्याची गादा पाहून खाल्लेला आम्हाला अंगी लागे ना म्हणे. अडचण ही आहे. देव म्हणला पंक्तीमध्ये पहिला नियम, जो पंक्तीत फिरतो त्याने विचारो काही पाहिजे का. जगाचा मालक हात जोडून विचारायचा देवकरांना, अरे घ्या काहीतरी. पोटभर लोक, वारकऱ्याचं जेवण म्हणजे गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे, जशी कपाळाची कवटी वाजते तसं पोट वाजलं का समजायचं झालं जेवण. एवढं तू पोटभर जेवतो वारकरी, चला. मग ते म्हणाल पचल, पचत, कारण भजन भोजन पचवतं आणि ते भोजन पुन्हा भजन करायला लावतं. ही मेक आहे संप्रदायाची. ऐका, त्यानंतर कर शुद्धी घेताची त्यानी, विडे दिदले त्रयोदश गुणी, लोक आश्चर्य करुनी म्हणे आवलेला लागुनी बोलती. म्हणती जिजाबाई आजपासूनी, संसार चिंता न करणे जाण, तुकयाने प्रपंचात मन घातले दिसून येत असे. लोकांना एवढा आनंद झाला, देवाने विडा दिला. विडा जेवणानंतर पानाचा विडा द्यावा. विडा किती पानांचा असावा, तो कसा असावा, त्याला फक्त इथं त्याच ओळीमध्ये शब्द आहे बघा, त्रयोदश गुणी. त्याच्यात 13 वस्तू असाव्या. आता त्या कुठल्या असाव्या, काही कारण नाही, मला खायचंच नाही समजून का घ्यायचं. कारण त्याचा नियम असा आहे, ब्रह्मचार्याला आणि संन्यासाला पान खाता येतं. नाही नाही पान नाही खायचं, मग काय, त्यानं देठ चावायचं. कारण ते आयुर्वेदिक आहे. पान हे काय आयुर्वेदिक आहे. पानाचा देठ त्याला चावता येतो, पण पान त्याला खाता येत नाही. बर, पान कोणी खावं, ग्रस्त्याने पान खावं, कारण षड भोगातला तो एक भोग मानला. एक आजही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नैवेद्यावरती विडा जातो, एवढा विडा असतो तो.
पानाचा विडा. शास्त्र असं सांगतं जेवणावर तूप आणि जेवणानंतर पानाचा विडा, तेव्हा ती पंगत पूर्णत्वाला येते. अलीकडं ते जवळजवळ मोडलं आता. पानाचा विडा जुन्या काळामध्ये मात्र पान सुपारी राहायची म्हणजे राहायची, त्याच्यात तंबाखू नसावी बरं का, तंबाखू नसावी. पानाचा अजून एक नियम आहे, पान खाऊन जर ते गिळलं तर तुमच्या ठिकाणी शरीरातले वृद्धकाळाचे 70 वात नाहीसे होतात. काय काय? कारण वृद्धकाळामध्ये अन्न पचन मंदावतं आणि वात शक्ती तयार होते, वातानेच सगळं शरीर बिघडतं. त्या वाताला घालवण्याची जबाबदारी एकट्या पानाची. पण ते पान खाऊन काय केलं पाहिजे? गिळलं पाहिजे. थुंकलं का आहे ती शक्ती बाहेर जाते. जे खात असतील त्यांनी खा, जे खात नसतील त्यांनी खा. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही व्यसन सांगताय का? ते व्यसन नाहीये, तो त्या आयुर्वेदातला एक शास्त्रीय पदार्थ आहे, पण त्याला नियमावली आहे, त्याला कालमर्यादा आहे. ते जेवणानंतरच खावं. ते कोंडल्या वेळा आहे, त्याच्या स्वतंत्र काळ आहे. तो किती पानांचा असावा, तो अजून सांगू का? आता वर्ण आश्रम व्यवस्था गेली आपली, त्या वर्ण आश्रम व्यवस्थेनुसार पानाची रचना आहे. चला तो विस्तार आपला नाही. फक्त पान हे खाल्लं देवाने दिलं. पितृपक्षामध्ये पानं खाली सर्व त्या ठिकाणून मंडळी आनंदाने निघाली आणि सर्व गाव म्हणतंय तुकोबारायांनी प्रपंचात लक्ष. तुकोबाराय कुठं होते? गहू सोंगूत. हे लक्षात ठेवा. इकडे देव आहे बरं. देवाला वाटलं आता पितळ उघडा पडण्याच्या अगोदर मार्गस्थ झालं, पण देवाने पुढे काय केलं माहितीये का महाराज? देव एवढ्यावर नाही गेले. देवाने ते भांडी घासली, ज्याची होती त्याची नेऊन दिली. घरातली सगळी शिदा सामग्री. जिजामा साहेबांना इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद. कारण का? बिघडलेला पती जर सुधारला, स्त्रीच्या जीवनामध्ये तिला दुसरं काहीच लागत नाही. ती म्हणते देवा आता काहीच नाही, फक्त हे जे अशी स्थिती झाली ही शेवटपर्यंत टिकली पाहिजे. ती म्हणते काहीच नाही. तुकोबारा बिघडलेले म्हणजे काय? प्रपंचामध्ये लक्ष नसलेल्या माणसाला जरी तो निर्व्यसनी असला तरी बिघडलेलेच म्हणतात. तुकोबाराय कामाला लागले असं सगळ्यांना वाटू लागलं. देवाने सगळं दिलं, ज्याचं त्याचं दिलं, आणि हळूच देव बाहेर निघून गेले. आणि ते देव गेले आणि हे देव आले. आता हे देव कसे आले माहिती का? यांनी दिवसभर गहू सोंगलेला होता, घामाने अंग मातीने भरलेलं, आणि त्या शेत मालकाने यांच्या डोक्यावर तो भार दिला. कशाचा? पिंडी. तुझ्या वाट्याची पिंडी घेऊन जा बा तुम्ही तुकोबाराय. आणि तुकोबारायाने ती डोक्यावर पिंडी घेतली. आता मग घामाचं अंग होतं ते धुतलं पाहिजे होतं. सगळ्या माश्या बसल्या अंगावर. तुकोबाराय माशांना उठीत नव्हते. म्हणले आज पितर आहे, माझे पितर माशा होऊन बसले असतील. तुकोबाराय काय म्हणले? पितर काय झाले? माशा. त्यांना मी जेवणाला दिलं नाही, त्याच्यामुळं आता ते इथं आले, त्यांना काढायच नाही. तो सगळा अवतार घेऊन अंगणामध्ये स्वारी उपस्थित. आणि आईसाहेबांनी पाहिलं. म्हणले सोंग बदलायचं केव्हा पण शिकले म्हणले तुम्ही? ते म्हणले झालं काय? सगळं देव पुन्हा जमा झालं. तुकोबाराय म्हणले काय? असा संवाद चालला त्यांचा. संवादामध्ये तुकोबारायच्या लक्षात आलं, आणि मग मात्र तुकोबारायचे अश्रू आवरेना. देवा एवढी कुठं सेवा करावी का? माझ्या वाडवडिलांच्या. आता ऐका, तुकोबारायांचं तर पुण्य होतं, पण देवाला काय करायचं होतं माहिती का? विश्वंभर बाबापासून केलेल्या सेवेचे उपकारही फेडायचे होते ना. तुमचे पितर मला घालायचे. हा मराठीमध्ये वाक्प्रचार आहे. तो काय तुझे पितर घालणार आहे का नाही? जर एखाद्याने सेवा केली, अरे तो कुठं तुझे पितर घालणं म्हणजे काय? का त्या वाडवडिलांना मोक्षगतीला तू पाठवशील का? देवाने ते सर्व केलं आणि भगवान परमात्मा तिथून अदृश्य झाले. त्या ठिकाणी नंतर तुकोबारायांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आले. आणि प्रसंग येत असताना तुकोबारायांचं जीवन अतिशय सुंदर जीवन चाललेलं आहे. भजन मात्र बंद नाही. आणि आषाढी कार्तिकी निर्धारी चालवीत पंढरीची वारी, जैसी सासुर वाशिन जात मायरी उल्हास अंतरी धरुनिया. आषाढी आणि कार्तिकीला जगद्गुरु तुकोबाराय जसं सासुरवाशिन शिनते आणि पंढरपूरला जाते. पंढरपूर हे संतांचं माहेर आहे महाराज. पंढरी माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे देवरेच्या तीरी,
आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी एका जनार्दनी शरण येते माहेराची आठवण येते माहेराची आठवण येते माहेराची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. त्या ठिकाणी तुकोबारायांना जावं वाटलं. आषाढी कार्तिकी वारी नित्य चाललेली आणि अशा वारीच्या काळामध्ये संत सेवा परोपकार यात्रा संत सेवा परोपकार अनवानी यात्रा केल्या फार हेची काही तपसाचार वैष्णव वीर करीतसे. अनवानी पायीने वाऱ्या केल्या तुकोबारायांनी आणि असे तुकोबाराय त्या ठिकाणी बरंच जैसी सासरवासी न पतिव्रता तिच्या चित्ती आवडे भरता जाणोनी पतीच्या मनोगता परिवारा समर्था अर्जवी सासू सासरानंद धीर हे बोलती नाना दुरस्तर तरी त्याचे कष्ट करीत असे फार जाणोनी अंतर पतीचे. महाकवी मैफती महाराजांनी फार गोड उदाहरण दिलं. समाज एवढा त्रास देतोय, प्रपंच एवढं दुःख देतोय, पण तुकोबाराय मात्र परमार्थामध्ये तल्लीन आहे. त्याचं कारण जशी एखादी पतिव्रता माऊली तिच्या सासरी असणारे दीर ननंद जावा यांच्याकडून होणारा त्रास का सहन करते एका पतीसाठी, तसं तुकोबाराय ह्या सगळ्या जगाची जननिंदा क्रोध आक्रोश का सहन करतात एका देवासाठी, बाकी काही नाही. भगवान परमात्मा आपल्याला मिळावा त्याच्या आनंदा उर्मीमध्ये तुकोबाराय आहे. असे दिवसा मागून दिवस गेले आणि एक दिवस मग नामदेवाचा धरोनी हात दिवसी आले पंढरीनाथ तुका रात्री असता निद्रित दृष्टांत दाखवित जगदात्मा. जगद्गुरु तुकोबारायांचा काळ अतिशय इथपर्यंत आला, उत्तरार्ध सुरू झालं. हे सर्व चालू आहे, पण जे मुख्य कार्य संतांचं त्या कार्याला अजून सुरुवात नाही तुकोबारायांच्या.
मग त्यांनी विचार केला, नामदेवरायांचा हात धरला कोणी? देवाने. चला देहूमध्ये. दोघे देहूमध्ये आले. देहूमध्ये स्वप्न साक्षात्कार झाला तुकोबारायांना. का तुकोबाराय ठरलेलं काय होतं? ठरलेलं असं होतं म्हणले, 40,94 कोटी 9 लक्ष ललिताळे शेवटी, बाकी प्रेमा राहिले पोटी, मग आला वैकुंठी सोयीचे. 51,05 कोटी जाण, शेष राहिले त्याचे बोलणे, तो वदे प्रसाद वचने, सप्रेम दान मी देतो. देवाने सांगितलं जे शतकोटी अभंग करायचे होते, कोणाला? नामदेवरायांनी जी शपथ घेतली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी अवतार कालात तुम्ही घेतली तुकोबाराय. ते अभंग कोण पूर्ण करणार? मी तुम्हाला आज्ञा देतो, इथून पुढे तुम्ही अभंग रचना करावी. मग जगद्गुरु तुकोबारायांनी नामदेवरायाचं ते वचन ऐकलं, देवाचं वचन ऐकलं आणि अभंग रचनेला सुरुवात करणार. अभंग रचना सुरुवात करण्याच्या वेळेस एक नियमावली आहे. अध्यात्म असू द्या, म्हणजे परमार्थ असू द्या वा प्रपंच असू द्या, परमार्थ आणि प्रपंचामध्ये ज्या ज्या वेळेस ज्याची प्रगती होते, जिथे प्रगती होते तिथे कोणीतरी एक जण मध्ये येतो. याला एकच वाक्य, जिथे जिथे तुकोबाराय येतात तिथे तिथे मंबाजीचा जन्म होतो. हे लक्षात ठेवा. ठरलेलं गणित आहे. तुम्ही प्रपंच असू द्या, परमार्थ असू द्या, त्यामध्ये ठरलेल्या प्रगतीमध्ये तुम्हाला ग्रहण लागणार म्हणजे लागणारच. पण त्या ग्रहण कालातून तुम्ही सुटायचं कसं हे तुमचं ज्याचं त्याचं कौशल्य. तुकोबारायांच्या जीवनामध्ये मंबाजीबावांचं येणं, चिंतामण मोरया गोसावी चिंचवडकर त्यांच्या गादीला सेवेकरी असणारे मंबाजीबुवा, ब्राह्मण कुलोत्पन्न, सेवा करावी. पण काय, एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या सावलीमध्ये त्यांचं नाव होत नव्हतं. कोणाचं? मंबाजीबावांचं. मंबाजीबावांना असं वाटलं चिंचवड सोडावं. चिंचवड सोडलं आणि देहू गावाला आश्रम उभा केला. कोणी? मंबाजीबावांनी. आता इथे कीर्ती कोणाची झाली होती? तुकोबारायाची. कारण का कीर्ती झाली होती? आता अभंग रचना सुरू झाल्या होत्या आणि जिकडे तिकडे तुकोबारायाच्या दर्शनाला लोक येत आहेत. आणि मंबाजीबावांना असं वाटलं तिकडनं आलो इथे, पण इथे माझी कीर्ती होत नाही, म्हणून मंबाजीबावा विरोधक बनले. कोणाचे? तुकोबारायांचे. आणि किती विरोध करावा, संधी पाहून होते. एक दिवस अशी संधी आली, तुकोबारायांची म्हैस, म्हणजे एक दिवस वारीला लोक आले, ती गर्दीने बैलगाड्या वगैरे त्यांचं कुंपण गेलं आश्रमाचं. आणि एक दिवस प्रसंग असा घडला का त्या प्रसंगामध्ये मंबाजीबावांच्या जे आश्रम आहे त्या आश्रमाच्या ठिकाणी यांची म्हैस सुटली तुकोबारायांची. आणि त्या म्हशीने ते कुंपण तोडलं आणि त्याचा परिणाम मंबाजीबावांना राग आलं. आदवा तदवा बोलले आणि बोलता बोलता राग अनावर झाला. आणि अनावर झालेल्या रागाचा परिणाम ओली काठी पडलेली होती तिथे. आणि तुकोबारायांना मारलं महाराज. कोणी? मंबाजीबावांनी. मंबाजी गोसाव्यांनी मारलं, तुकोबारायांनी मार खाल्ला. एकही शब्द उलटून बोलले नाही. तुकोबाराय काहीच बोलले नाही. मंबाजीबास थकले आणि थांबले. हा रागातला सगळ्यात मोठा विजय. ज्यावेळेस तुम्हाला एखादा प्रतिकार करतो, तुम्ही जर त्याला प्रतिकार केला तर त्यावेळेस हानी तुमची त्याच्याबरोबर तेवढीच आहे. कारण श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, काड्याची पेटी दुसऱ्याला पेटवते पण अगोदर स्वतःला जाळून घेते. काय करते पेटी? काडी काय करते? 100% खरं आहे, दुसऱ्याला पेटवते पण अगोदर. तसं आहे, दुसऱ्याशी भांडण करणं म्हणजे अगोदर आपल्या ठिकाणचा असणारा आनंद आपण घालवून घेणं. म्हणून सगळ्यात महत्वाचा नियम सहन करा. ते म्हणाल महाराज तेच तर गडबडी. गुरुवारी आमचे पाचपूर बाबा विनोदाने सांगत असतात, राग आला का पटकन पाणी पिऊन घ्यायचं म्हणले. म्हणजे पाणी प्यायचं नाही, गुळणा धरायचं म्हणले. गुळणा विनोद आहे त्यांचा, ऐका. मंबाजीबावांना मारलं, मंबाजीबावांनी तुकोबारायांना मारलं. गुरुवर्य आदरणीय मधुकर बाबा जाधव जोपुळकर बोलले होते आम्हाला एकदा. असंच बाबाला म्हणले एका लोकांचं ऐकून घ्यायचं. म्हणजे भजनी मंडळ काय काय करतं बघा. घरातलं ग्रह खात्याचं बोलणं घेतं पहिल्यांदा. कोणाचं? यांचं. भजनी मंडळ म्हणजे जोही परमार्थ करतो ना, पहिल्यांदा यांचे बोलणे घेतो, नंतर भावाचे गणगोत्राचे बोलणे घेतो आणि सर्व करून झाल्यानंतर एखाद्या विरोधकाचे बोलणे खातो. त्याला असं वाटतं टाळही नको,
काहीच नको, सुखे करावा. कशाला काय करायचं म्हणले, असं होतं. हाच विषय बाबांना आम्ही बोललो होतो. बाबा म्हणले त्या दिवशी तुम्हाला हात धरून लोक म्हणतील आता थांबा, तोपर्यंत थांबायचं नाही. त्याचं कारण बोलणारा माणूस बोलत राहतो, कारण समाजाचा नियम आहे. ते इंगळे बाबा फार गोड सांगत. एक माणूस वर पाहत चालला, लोक म्हणले हा अहंकारी झाला. इकडे तिकडे पाहिला, म्हणले हा चंचल झाला. खाली पाहून चालला, म्हणले घमंडी झाला. त्याला अभंग आहे ना, काय लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करता म्हणे नपुसक झाला. ज्याने बडबड केली तो बडबड्या, जो मौन राहिला समाज आहे. समाज तो त्याजून या जन भक्ती करा, हा भक्तीचं वर्मशास्त्र आहे. काट्याने मारलं, मार खाला, तुकोबरा आहे. सायंकाळ झाली, सायंकाळ झाल्यानंतर कीर्तनाला उभे राहिले आणि मंबाजीबा कीर्तनाला आले नाही. जुन्या काळामध्ये कीर्तनाचा एक नियम होता महाराज, अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे. ज्याच्या त्याच्या जागा ठरलेल्या असतात. आता मी पहिल्या दिवस कथे पाहून पावरलो, जागा ठरलेल्या आहे, जागा बदलल्याच नाही. खुर्च्या सुद्धा त्या आहे, जागा बदलत नाही, फिक्स जागा असतात. महिला मंडळी सुद्धा जागा फिक्स. आणि जागा का एक असावी ते सांगतो, असावी बरं का एक. त्या जागेची शक्ती आपल्याला उपयोगी येते. आसन एक असावं. श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मठामध्ये पहिले 3 दिवस वाद मिटवण्यातच जातात त्यांना चातुर्मासात. ते जुने लोक असतात ना, ते आमच्या जो नवीन जातो ना त्याला उठ, आता नवीन जातो तो म्हणतो तुझ्या का बापाची का. ते म्हणले 20-20 वर्ष झालेत. एक म्हातारी होती महाराज, 50 वर्ष चातुर्मास ऐकलेला होता देगलूरकरांचा. 50 वर्ष आम्ही पाहिलेली. आजी वारल्या त्या आता. तिची जागा फिक्स होती. म्हणजे आम्हाला बसण्याच्या अगोदर बाकीच्यांनीच उठून दिलं, तिथं बसू नका म्हणले. तिची जागाच रिकामी राहायची. वजनात यायची आजी आणि बसायची. पण आजी सामान होत्या. आजीकडे वही होती, आजीकडे पॅड होता आणि आजीकडे पेन होता. तिने 50 चातुर्मास लिहून ठेवलेली होती त्यांची. माझ्या समोर पाहिलेली घटना आहे मी. श्री गुरु चैतन्य महाराजांना आजी म्हणले, ते बोलत असताना थोडस तिथं एक विषय राहिला बरं का. महाराजांनी मान्य केलं, म्हणले उद्या सांगतो म्हणले. हा श्रोता फिक्स जागा, जागेवरून निघाले. मंबाजीबा असे बसलेले. मंबाजीबांची जागा रिकामी दिसली. तुकोबराने विचारलं जागा का बरं रिकामी, का नाही आले मंबाजीबा. म्हणले असं झालं असेल, मी त्यांना मारलं. नाही त्यांनी मला मारलं. कदाचित मारून ते थकले असतील. कीर्तन झालं आणि कीर्तन अर्धच केलं तुकोबरायांनी आणि तेल घेऊन गेले. कोणाकडं? मंबाजीबाकडं. मंबाजीबा तुम्ही आम्हाला मारून थकले असाल, पाय द्या म्हणले, तुमचे तेल लावून देतो. मंबाजीबाचे डोळे भरून आले, धाय मोकलून रडले. म्हणले महाराज एवढी कुठं क्षमा याचना असते का, मला तुमचा अधिकार कळाला. मंबाजीबा तुकोबरायांना शरण गेले. त्याचं कारण काय महात्मा असेल का आपण एवढं केल्यानंतर सुद्धा तक्रार नाही. मला असं वाटतं त्या ठिकाणी जर आत्ता माझ्यासारखा कीर्तनकार असता, मी तेल घेऊन गेलो असतो, पण त्याला कायम लावायला लागला असतं, इतकं घेऊन गेलो असतो. कारण का महाराज आपल्याला थोडा सुद्धा राग सहन होत नाही. आमची एक बुवा होते, मोटरसायकलवर आळंदीहून आल्यानंतर इथेच राहुडच्या पुढे पान खाणारा कुठे तो गाडीमधून. आता हे महाराज लोकांचे कपडे म्हणजे सफेद, लोकांच्या भाषेत बगळे. आणि गाडीतून थुंका आला, अंगावर डाग पडला. बरं ओसरता पडला. त्याने गाडी ना विनोद महाराज अशी लावली झुरू, गाडीच अडवली बस. त्याला म्हणलं काय रे काय. ते म्हणले मी दाखवतो ज्यांना. मी त्यांना सांगितलं यवण अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. हे प्रमाण आधी फोडून टाकावं लागेल, नाही तर आयुष्यभर तुला म्हणता येणार नाही. तो म्हणला खरंय. आमचे गिरी महाराज होते, मधुकरीला गेले. पिंपरीला मधुकरी होती आमची. आता मधुकरीचं काम म्हणजे एका हातामध्ये 120 भाकरीचं ते ओझं आणि एका हातात ती किटली. सकाळ पाहून भूक लागलेली, पण नियम असा आहे आळंदीला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करायचं नाही. म्हणजे हातात भाकरी, भूक पोटात आहे, पण जेवता नाही येत, गर्दी खूप. ते असा चालला आणि एका मोटरसायकलवाल्याचा धक्का चुकून यांच्या किटलीला लागला. काय किटली सांडली वगैरे नव्हती. ते घरी आल्या म्हणले, म्हणलं काय रे वेळ का बरं झाला तुला आज.
ते मला थोडा एकाने डोकं लावलं होतं म्हणलं आज माझ्याशी. म्हणलं काय डोकं लावलं होतं तुझ्याशी? म्हणले धक्का दिला होता. म्हणलं कोणाला? तुला. म्हणले काय झालं? गावकरी जमा केले म्हणले मी. म्हणले मग त्याला काही बोलला नाही तू? त्याला म्हणलं तू ज्याला धक्का दिला का त्याच्या घरची मधुकरीच आपण खातो. म्हणजे तुझा ज्याला धक्का लागला तू ज्याला दम दिला का त्याच्या घरची मधुकरीच आपण खातो. संतांचं काम असं आहे. विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी जीवदाताने चाविली गुणी बत्तीशी ताडिली. या न्यायानुसार जगद्गुरु तुकोबारायांनी क्रोध घालवला. जीवनातला काय घालवला? क्रोध. मंबाजीबावांची सेवा झाली. मंबाजीबावा त्यांच्या जीवनामध्ये तुकोबारायांच्या जीवनामध्ये या ठिकाणी शरण आले. शरण आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आता हळूहळू, आता ऐका, जसं ग्रहण कसं संपतं तसं हळूहळू तुकोबारायांच्या जीवनातला हा ग्रहण काळ जाऊन उज्ज्वल काळ येत होता. हळूहळू लोक जवळ येत होती. हळूहळू तुकोबारायांना ओळखत होती. आणि तेवढ्यामध्ये एक दिवस प्रसंग असा घडला. देहू गावाला वेश होती आणि त्या ठिकाणी काही तस्कर मंडळी असो तुका कीर्तन करीत कांता निद्रिस्त मंदिरात तो दोघे तस्कर येऊन तेत काय करीत ते ऐका. दुबती म्हैस बांधली घरी ती सोडून नेली ते अवसरी पुढे एक मोरकी धरी मागून सत्वरी एक हाकी. गावापासून पश्चिमेस दोडक्याची वाडी पावकोश तेतवरी जाता तस्करात हे देवास श्रुत झाली. म्हणे तुका तो रथ झाला असे कीर्तनी आवली निद्रित झाले सदनी म्हैस नेली तस्करांनी ते सोडून आणावी. काय झालं? एक दिवस तुकोबाराय भजन, आता भजन चालू होतं तुकोबारायांचं आणि इकडे म्हैस बांधलेली होती गोठ्यात. कोणाची? तुकोबारायांची. आता म्हैस आमदन होती, ती माहेरून आलेली म्हैस होती आणि प्रचंड जीव आई साहेबांचा म्हशीमध्ये. आणि जुन्या काळचे चोर काही पैसा वगैरे चोरत नव्हते. धान्य चोर, हरभऱ्याचे कडप, अजून ते काय बाजरीचे कणस, अजून रास असली तर तिच्यावरचे धान्य, हेच चोरायचे. दुसरं काय चोरायचे? बैलांच्या गळ्यातले ते काय काय म्हणायचं त्याला? चोऱ्या ह्याच जुन्या काळातल्या, ह्याच चोऱ्या, दुसऱ्या चोऱ्या नाही. म्हैस चोरली, म्हैस चोरांनी. 4 तस्कर, तस्कर म्हणजे चोर, चोरांनी म्हैस चोरली आणि ते बोडक्याची वाडी देहूच्या बाहेर आहे तिथपर्यंत चोर गेले. आणि देवाच्या लक्षात आलं म्हैस सोडली, आई निद्रिस्तय. बरोबर. तुकोबाराय भजन करतायत. काळजी कोणाला आहे? देवाला आहे. भगवान परमात्म्याने त्या बोडक्याच्या वाडीच्या वेशीजवळ असं अकराळ विकराळ धटिंग रूप धरलं महाराज. एवढा काळा कुट्ट महापुरुष उभा राहिला. महाविक्रळ पुरुष श्रीपती रूप नटला सहज स्थिती थोर टोनपा घेतला हाती तस्करा प्रति मारावया. टोनपा म्हणजे असं मोठं लाकूड घेतलं. अकराळ विकराळ रूप आहे. त्या चोरांना हे कळेना हा चोर आहे का भूत आहे का नेमकी काय आपल्याला आड. ते म्हणले म्हैस म्हणजे आडून राहिला. आता चोरांना वाटलं ह्या दरवाजामध्ये तो असेल, आपण दुसऱ्या दरवाजाने जाऊ. चोर ज्या ज्या दरवाजाने गेले त्या त्या वेशीवर हा उभा. काय करावं? तो एक म्हणला होता, तुला म्हटलो होतो का तुकोबारायची म्हैस चोरू नको, देव त्यांचं काम करतो. आता काय करायचं? ते म्हणले घरी घेऊन जाऊ. पण त्या धटिंग महापुरुषाने असं केलं, त्यांना जागेवरून हलूनच देईना. ते म्हणले जर असं करता करता जर दिवस उगला, जर लोकांच्या ताब्यात आपण गेलो, मग मात्र पब्लिक मार चांगला नाही. मग काय करायचं? म्हणले आता आपण एक काम करू, जी चूक झाली त्यांच्याकडेच जाऊ. चूक होत असताना म्हणती काळ पुरुष हा धटिंगण आडवा येतो आम्हा कारणे ब्रह्म राक्षस की पिशाच जाण घ्यावया प्राण पातला. पहाट झाली उगवेल दिन मग भलताची धरीला आम्हा कारणे आता उपाय करावा कोण उद्विग मन यासाठी. त्या ठिकाणी देव भूतासारखा दिसत होता. भूतासारखा नाही महाराज, देवाच्या बाबतीमध्ये देव पंढरीचं भूतच आहे असं वर्णन. पंढरीचे भूत मोठे भूत मोठे भूत मोठे
पंढरीचे भूत मोठे, 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 आल्या गेल्या, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले ते नाही आले परतोनी, गेले ते नाही आले परतोनी, गेले ते नाही आले परतोनी, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, ह्या पद्धतीनं पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे, तेथे जाऊ नका कोणी, आले गेले नाही परतोनी, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. महाराज भूत येते, महाराज प्रगट झालं, चोरांनी सांगितलं तुझं काय म्हणणं आहे बाबा, एकदाचा मोकळा बोल, आम्ही जे सांगतो ते करतो. म्हणलं ज्याची म्हैस होती त्याच्या दारात मागा अगोदर, ज्यांची म्हैस होती ते म्हणले एक काम करा, म्हैस कोणाची तुकोबारायाची. महाराज हे चोरांनी सांगितलं, आता एक या ते जयंत पुत्र आपले इंद्रपुत्र जयंताने जे सीतामातेची जोडी ओढली होती त्यावेळेस तो त्रिभुवनात फिरला आणि त्याला पर्याय काय दिला, जिच्यात चूक झाली तिथे शरण जा. तसं यांना सांगितलं चूक केली तुकोबारायांना शरण जा. तुकोबारायांच्या ठिकाणी हे चोर गेल्यान झालेली सगळी कथा सांगितली. महाराज तुकोबारायांनी डोळे भरून त्या चोरांकडे पाहिलं आणि त्यांना जवळ घेतलं, नारळ देऊन सत्कार केला. कळलं का मी काय बोलू? सत्कार का केला ते पुढे ऐका. ते म्हणले अरे तुम्ही सामान्य नाही, आम्ही रात्रंदिवस टाळ वाजवतो त्या रूपात तो अजून आम्हाला दिसला नाही. अरे जे दर्शन अर्जुनाला दिलं, जे राजा रावणाला दिलं, ज्या मोठमोठ्या महापुरुषांना जे दर्शन झालं, तुम्ही चोर होऊन सुद्धा ते दर्शन मिळालं. आता ऐका का मिळालं, त्याचं एकमेव कारण म्हैस संताची चोरली होती, त्याचा परिणाम देव मिळाला. जर संतांचं भजनच केलं तर काय देव मिळणार नाही. म्हणून संतांच्या सहवासात राहिलं का कल्याण होतं, म्हणजे होतं याचा मोठा पुरावा आहे. त्या ठिकाणी एकच वेळ सांगतो पुढे जातो. महांधकार नसता रात्री तरी कैसे झळकती दीपक ज्योती, रावणाच्या योगे निश्चिती श्रीराम सत्कीर्ती पावला. बरंच सांगितलं त्यांनी.
विष्णूची कीर्ती नायके कानी, म्हणून हिरण्यकश्यपू जल्पतसे मनी, प्रल्हादाचा धावा ऐकून खांबत चक्रपाणी प्रगटला. ते म्हणले अपाय करिता निज भक्तास, अधिकचे वाढे कीर्ती घोष, दुर्योधने गाजिता द्रौपदीस तो चरित्र विशेष वाढली. ते म्हणले पवित्र साधूचा प्रतिपाळ, स्वधर्मे स्थापाविने जांगे सकळ, म्हणून न पाहता काळ वेळानवरे घन नेळी निजांगे. ते म्हणले राजा रावणाची कीर्ती का झाली? रामाला स्पर्श केला. दुर्योधनाची कीर्ती का झाली? द्रौपदीला स्पर्श केला. अरे हिरण्यकश्यपूची कीर्ती का झाली? प्रल्हादाला स्पर्श केला. तसं संतांच्या स्पर्शात राहिले तुम्ही दुर्जन जरी असले तरी कल्याण होतं. ते चोर तुम्ही, तुमचं भाग्य थोर का तुम्हाला देवाने दर्शन दिलं आणि त्या चोरांचा सुद्धा उद्धार केला. तुकोबाराय म्हणजे असं अंतकरण महाराज का त्या अंतकरणाची सीमा नाही. त्यानुसार तुकोबारायांनी पुढचा काळ, आता हे काय बंद, घरचं चालूच बरं का, घरची गडगड बंद, कारण घरी लक्षच नव्हतं. उलट घरचं सगळं काढायचं. आता एकच म्हैस, जुनी म्हैस होती महाराज. त्या म्हशीचं प्रकरण असं आहे, तुकोबारायच्या जीवनात म्हैस प्रकरण लय आलं. ते गंगाजी मावळांचं म्हैस प्रकरणच. म्हशीचं ते धारण काढलं, दररोज अर्ध दूध गायब व्हायचं घरातून. किती? अर्ध दूध. आणि दुधामध्ये त्यावेळेस महाराज इतका जीव, अजूनही दुधाच्या साईवर काय असतो, ती साय बळच कपात येण्याची म्हणते, पण तिला परवानगी फू 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 करता करता. आमचे राहुल महाराज होते जगताप, आहे आजमगडेल, जास्त बारीक निरीक पाहतात, लक्ष लय राहतात. आम्ही बसलो, आला दूध. एक म्हातारी आजी होती एक ठिकाणी, वारीतच होतो. ती म्हणले महाराज दूध घेणार का? दूध घेणार? म्हणले आणा बा दूध. त्यावेळेस काही त्रास, विद्यार्थी अवस्थेत पित्त नाही, काहीच त्रास नसतो. हे महाराज झाले हो, सगळे आजार लागतात. विद्यार्थी अवस्था म्हणजे देवाची अवस्था. हा हा, काही येऊ द्या, पस्त. मारुती बाबा म्हणतात गुरुवर्य, विद्यार्थ्यांना आमचे तुम्ही बारीक बारीक खडे जरी दिले तर पसतील. म्हणजे विद्यार्थी अवस्था कणखरा अवस्था असते. दूध येत म्हातारी आजी, बरं आम्हाला दिसू राहिली ती दूध त्या ग्लासात टाकताना. आजीनं मिसरी लावली होती, लावून झालेली होती. आम्हाला पाहिले होती ना, ते कॅमेरा फिरवलेला होता हाताचा, ते बोट वगैरे बरंच असतं. पण त्याचा नियम असा आहे, शिल्लक पुरावा काहीतरी राहून जातो. माझ्या नाही लक्षात आलं. तो म्हणले मला नाही दूध घ्यायचं. म्हणलं तू आत्ता इतक्यात म्हणला दूध घ्यायचं, ना आता काय झालं तुला दूध नाही घ्यायचं? नाही नाही नाही. त्यांनी एवढंच पाहिलं होतं, ती साय जी यायची का, ती आजी काय करायची? हा, मग कळलं का पुढं काय झालं असेल? हे का सांगतो, दुधावर जीव एवढा असतो. आई साहेबांचाही दुधात जीव होता, पण अर्ध दूध गायब पुढं होत. भागीरथी माता म्हणले वडिलांची चाळी करणं चांगलं नाही. भागीरथी माताच हळूच तांब्याभर दूध घ्यायची. कुठं द्यायची? तुकोबारान. दूध कुठं जायचं? देवाच्या स्नानाला, पांडुरंगाच्या स्नानाला अर्ध दूध जातं. जे हे कळालं कोणाला? आई साहेबांना. घरी पोरवडा खावायाची साजनी, कैसे होईल ताक पाणी, संसार चालेल कैसोनी घेते लोणी किंचित. म्हणले त्या दुधावरच माझा संसार चाललाय. थोडंफार लोणी काढते, थोडंफार तूप काढते, ताक पोरांना देते, कढी भात करते. ते दूधही चाललं तर आता करायचं काय? जुन्या काळात दुधावरच सगळं चालायचं. ते धन मानलंय, गोधन मानलंय. बरं, गाईचं हे धन आहे. खरं सांगू का, ते दूध बंद झाल्यामुळे अर्धे आजार वाढले. आता दूधच जवळजवळ गुणिलेच झालं त्याला. जे राहिलंय ते दूध नाहीच आहे, ते दूध नाही. जाऊ द्या, तो विषय आपला नाही. गावरान गाय गेली जवळजवळ, गावरान गायचं दूधही गेलं. दुधाचा परिणाम विशेष आहे. चला, सगळ्यात मुख्य प्रोटीन देणारं काय असेल तर ते दूध आहे. देवाला दुधाने आंघोळ घालावी असा नेम आहे. दुधाने आंघोळ घातली. ते म्हणले घरी ताक नाही, काही नाही. बरंच बरं का, आता ते जाऊ द्या, वेळ कमी आहे. मग त्यानंतर आई साहेबांना आला राग. इतका राग आला, म्हणले काय ग, काय करतो ग तुझा बाप दूध नेऊन? म्हणे अर्धे स्नान घालतो, अर्धी देवाला पाचतो. म्हणले तो पितो का काळा दूध? पितो म्हणले हो. त्यांच्या हातून पितो ना, माझ्या हातून पितो का पाहतो. कडक उकळवलं महाराज दूध. आई साहेबांनी घेतला हातात तांब्या, जे धन 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 निघाली.
तांब्या घेऊन रागाच्या भरात म्हणले, एवढा संसार नासावला, तुझं समाधान झालं नाही ना, तुला दूधच प्यायचंय ना म्हणले, पीच म्हणले दूध. तो तांब्या पाहून इकडे देवाची काय काय झालं म्हणले बघा. अंधारे कोंडीला वासर म्हणी, की चंद्र कापतो हिवे करोनी, काळाशी भय वाटली म्हणी, येतो ऐकून बागुल. जसा काळ देवाला घाबरतो, वासर म्हणी म्हणजे सूर्याला अंधार घाबरतो, त्या पद्धतीनं देव घाबरू लागला आता दुधाला. प्रभंजन कोंडिल्या पिंजऱ्यात, आकाश अडकले घागरीत, नक्षत्र तेज आदित्य लोपत ते अघटित दिसत असे. दूध उष्ण होते फार, बैसोनी निवावे क्षणभर, हा अवलीशी नकळेचे विचार दावेदार म्हणे देवा. ते कशाचं गरम अन गार, घे म्हणले, तुला दूधच पाहिजे ना. उष्ण तांब्या लाविला होटी, तेनेची पोळीला जगजेठी, मानवा कुडी करिता दिठी, आवली मने विस्मित. म्हणे काळा पाषाण दिसतो नयनी, परी जीव आहे या लागोनी, दूध पाजितो नित्य घरधनी, असत्य करणी हे नोहे. आई साहेब म्हणले, खरंय. काय झालं, कडक दूध होतं. हे प्रकरण ऐका बरं का, मी पहिल्यांदा सांगितलं का नाही सांगितलं मला आठवत नाही. युग परत्वे हे प्रकरण पुन्हा पुन्हा घडलेले. वैकुंठात तुकोबराय गेले आणि वैकुंठात भक्त प्रल्हादही गेले. हनुमंतरायाने छाती फाडून देव दाखवला आणि ती छाती फाडून सावता बाबाने सुद्धा देव आत घेतला. हे प्रकरण घडतात. तसं राधा राणीला दूध पाजलं कोणी, सगळ्या ह्या 16 सहस्र नाऱ्यांनी, देवाचे पाय पोळाले ते प्रकरण, आणि इथे देवाचे होट मान पोळाले. आई साहेबांनी दूध पाजलं आणि देवाने मान वाकडी केली. मान वाकडी केली. आई साहेब म्हणे, हात पाषाणाचा आहे आणि मान वाकवतो म्हणजे माझं दूध हात पितो म्हणले. सगळं म्हशीचं दूध यानेच घेतलं म्हणले. मान वाकडी झाली. आजही जा तुम्ही देहूला, देवाची मान वाकडी पाहिली का? पण आपलीच मान वाकडी असते तिथे, त्याच्यामुळे ते आपल्याला घाया असते ना. तीर्थयात्रेचा एक नियम फार कठीण आहे. लोकांना पंढरपूर गेल्यावर घोंगडीच्या दुकानात, बांगड्याच्या दुकानात, कासाराच्या दुकानात, दुसरीकडं बासुंदेच्या दुकानात, पंक्तीला कुठंच वेळ होत नाही. आणि देवाच्या बारीत लागली कठीण होऊन जात वेळ, म्हणजे दर्शन घेऊन एकदा कधी बाहेर निघू असं होतं. त्या पद्धतीनं आई साहेबांनी दूध पाजलं, मान वाकडी झाली आणि देव आता बरंच येते. भगवान परमात्मा आवळूनी न्याहाळूनी पाहे कोडे, सवेची लोकी देवाकडे, तो होटाशी आला असे फोड म्हणे नवल रोकडे हे दिसे. तुकोबारायांच्या हे ज्यावेळेस लक्षात आलं महाराज, त्यावेळेस आता पुढे फार एक गोडी मजेशीर आली बरं का. देव म्हणजे तुकोबाराया गेले कोणाकडं, आई साहेबांकडं. म्हणले, आवले चांगलं नाही केलं म्हणले. तू काय केलं म्हणले? तू टाकीला संसार, यास्तव मजसी चालवी वैर, नावे ठेविले दावेदार माया अनुमात्र असेना. तुझं वैर माझ्याशी, तर माझ्याशी मला पाजायचं ना गरम दूध. देवाशी काल पाजलं गरम दूध. ऐसे सांगता ऋषिकेश, तुका झाला का सावेस, कांतेशी म्हणे उष्ण कैसे दूध देवास पाजली. म्हणले, का ग एवढं गरम दूध पाजावं का देवाला? ती काय बोलली, आता जरी होती महाराज तुकोबारायची राणी होती ती जरी वेदांत इकडं होतं मग ही काय कमी होती? आवली बोले प्रतिवचन, तू नित्य देवळी गातोसे गाणे, की द्वादश गावी गिळीला आग्न तुझा श्रीकृष्ण गोकुळी. आणि माझे दूध किंचित उष्ण, यास्तव वाकुडी केली मान, होटाशी फोड आला तर तरुण पाये जाऊन देवळी. नाटकी म्हणले देव तुझा. तू दररोज कीर्तना सांगतो ना 12 गाव अग्नी गिळला. कोणी? त्याने किती गाव अग्नी गिळला? 12 गाव अग्नी गिळला. आणि माझ्या एवढ्या एवढ्या दुधानं त्याला बरी फोड आला म्हणे. आई साहेब बोलण्यामध्ये वकीलच होत्या महाराज. देव शरणच जायचा. देव म्हणला, खरं आहे ना, 12 गाव अग्नी गिळला, मला काहीच नाही झालं. आणि हिच्या दुधाने, हे नाटकच नाही तर काय देवाचं? ती भांडली. म्हणले, तुम्ही नाटकीन तुमचा देव सुद्धा नाटकी म्हणले. असे हे प्रकरण त्या ठिकाणी म्हणले, आवले असं करायचं नाही. शेवटी चाकांच्या बाजाराला एकदा गेले. बरेचसे डास, बरेचसे असे माशा झोंबू लागल्या तुकोबारायांना. महामारीचा एक काळ आला. सगळे लोक म्हणायचे, तुकोबाराय होते डास मच्छर बघा. तुकोबाराय म्हणले, त्यांचं अन्न त्यांना खाऊ दिलं पाहिजे. काय? शरीर रक्त कोणाचं आहे म्हणले? आपलं थोडी. ते त्यांचं आहे, त्यांना जाऊ द्या, खाऊ द्या.
संतांची शरीराविषयीची आसक्ती काही नाही, हे तुकोबारायांनी याच्यातून दाखवलं. एकदा तुकोबारायांच्या मुलाच्या बाबतीमध्ये थोडा महामारीचा काळ आला. पोटामध्ये एकदम दुखलं. काय झालं? मूत्र खडा लागला असे तेने होतोसे कासावीस, आवली उपाय बहुवस करीत ते दवा. पोट एकदम दुखू लागलं आणि जीव जाऊ लागला. मग आता जुन्या काळानुसार सगळं केलं बरं का. गंडे भाल दोऱ्या आपुले हाती, मुलाच्या गळ्यात आणून बांधती, चांदणी टाकली नाना रे ते ममताची त्या निवार. आईचं हृदय शेजारी न्यायची म्हणले, अगं त्याला काहीतरी बाहेरचं झालं असेल. मग गंडे तोडे भगत वाणी सगळं केलं, खरी पोट राहीना. शेवटी राग आला आईसाहेबांना, आणि जो मुलगा घेतला महाराज, बेशुद्ध पडलेला मुलगा, ज्याने मोडून संसार ध्यानी लाविला निज भरतार, तरी मरू घातला आहे कुमर त्यावर आपटावा. ते म्हणले, ज्याच्यामुळे माझा घरधनी नाही ना, हा मुलगाच त्याच्या दारात ठेवते म्हणले. फरा फरा उडीत साचा मार्ग धरी देवळाचा, मग एके हाती घेतला मोचा सूड देवाचा घेन. म्हणजे मोचा म्हणजे चप्पल. काय प्रमाण आहे ते. संत जाते हरिकीर्तना त्यांच्या वाहीन मोचा वाहन. मोचा म्हणजे चप्पल. चप्पलची अशी एका हातात चप्पल आणि एका हातात मुलगा. सगळं देहूगाव बघताय. आणि ते तिथे दोघं होते बरं का. ते काय ते प्रकरण सालू मालू प्रकरण आहे तिथं. ते म्हणले, बघा 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 म्हणले, देवावर चप्पल घेऊन आली. एवढी मजाल तुकोबारायाच्या पत्नीची झाली. तिनं देव सोडला आणि सालू मालूच्याच मागं जाऊ. सालू माले म्हणले, पळ पळ पळ, आपलं काही खरं नाही म्हणले. महाराज जर पत्नी माता भगिनी जर कडक असल्या, जग नादाला लागत नाही. महाराज बाजूला झाले. देवाने काहीच नाही. देव म्हणले, मार खाण्याच्या अगोदर दुखणं बरं करावं. काही नाही. देवाने गुप्त रूपाने हात फिरवला आणि महादा उड्या मारू लागला. आई 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 आई, मी बरा झालो. म्हणले, पाहिलं ना, घाबरला का नाही मला? हा ते पुन्हा तेच म्हणजे हा हे प्रकरण आहे. म्हणले, याचं नाही काही, माझ्या मंगळाईला नारळ फोडावं लागेल. म्हणजे देव म्हणले, मंगळाई तर मंगळाई, हरकत नाही. असं प्रकरण तुकोबारायाच्या जीवनात घडलं. त्यानंतर तुकोबारायाने पुन्हा गावोगावी जायचे बरं का. तुकोबाराय भजन करायचे. जुन्या काळामध्ये आपल्याकडे सुद्धा पहारा नावाची परंपरा होती. माझ्या मते सुखदेव बाबा, ही जुनी मंडळी तुम्ही केलेलं असेल हे सगळं. बाबा तुम्ही केलं असेल, यांनी सुद्धा केलं असेल. पहारा म्हणजे काय? चांदवडला जर सप्ताह आहे तर भाटगाव नारायणगाववरून सगळ्या लोकांनी टाळ मृदंग स्वतःचा घेऊन यायचा आणि 2-2 तास इथं पहारा करायचा. आजही सरला बेटच्या सप्त्यामध्ये परंपरा चालू होती. रात्रंदिवस तो पहारा, त्याला पहारा म्हणतात. तो पहाऱ्यावरून आपला एक विना पहारा आला. तो पहारा बंद झाला. आता कुठला पहारा सुरू झाला? विना पहारा. पूर्वी घरांच्या पाळ्या असायच्या. आता गावं श्रीमंत झाली, कामं जास्त झाली, मग पहारेकरी आयात केल्या गेली. बरोबर. मस्त त्यांची टीम असते, ते पण छान करतात पहारा. अतिशय नियोजनबद्ध पहारा असतो त्यांचा. आणि पहारा करतात म्हणजे पहारा जवळजवळ गेला. काही गावांमध्ये बसून पहारा आहे खुर्चीवर. कीर्तनाला गेल्यावर बाबा बसले नाही. आमच्या गावात हीच परंपरा आहे. एक ठिकाणी टाळाचा पहारा होता. त्याला म्हणलं, कीर्तन वस्तू बंद करणे, तू कुठंतरी बस म्हणले. कारण का काहीतरी परंपरा सुरू, हरकत नाही बरं का. पण आता पुढे ऐका, मी काल परवा बोललो असेल. आदरणीय पूजनीय गुरुवर्य शांती ब्रह्मा कुरेकर बाबा यांचं जे गाव आहे नरखेड, त्या नरखेडला पांडुरंगाचं मंदिर आहे. 80 वर्ष झाले दौलत अखंड पहारा चालू. ऐकताय तुम्ही? सप्त्यापुरता नाही, 80 वर्ष झाले. विना पहाऱ्याची 50 होऊन गेली, 75 होऊन गेली. म्हणजे मोठे मोठे सप्ते झाले. डोक महाराज वगैरे यांची कीर्तनं झाली, अन्नदान झाले. कशाचा झाला कार्यक्रम? विना पहाऱ्याची अमृत महोत्सव पूर्ण झाले. त्या विना पहाऱ्याचं पुण्य म्हणून आज मारुती बाबा आळंदीत, हे लक्षात ठेवा. गुरुवारी मारुती बाबांनी सांगितलं, त्या एका गावात कोण कोण घडलं माहिती का? अमृतभाऊ नरखेडकर प्रसिद्ध कीर्तनकार, पूजनीय बाबा मारुती बाबा, पूजनीय बोधे बाबा त्याच गावचे, पूजनीय वैद्य बाबा त्याच गावचे. वैद्य बाबा आणि बोधे बाबा एका गल्लीतले. एका गावात 11 जण रत्न आहे. त्यात हे त्यांचं म्हणणं काय माहितीये का घडलं माहितीये का? आम्ही फक्त आमच्या गावात काय चालू होता? विना पहारा. ही पहाऱ्याची किंमत आहे महाराज. चला, त्या पद्धतीनं तुकोबारायांनी त्या ठिकाणी संपूर्ण हा विषय आपण या ठिकाणी थांबवतोय.
त्या ठिकाणी सगळे पहारे करावे, नियमाने भजन करावे. आई साहेबांच्या चित्तामधला सगळ्या गोष्टी कशावरून विषय बाजूला गेला होता आपला पहाऱ्याचा? पहारा, बरोबर. तुकोबरायांनी गावोगावी भजन सुरू केलं. गावागावात जाऊन टाळकरी मिळाले. आता कोण कोण त्यांचे टाळकरी हे ऐका. एवढं सांगतो थांबतोय आपण, ऐका. गावात जायचं म्हणजे लोकांनी स्वागत करायचं, भजन करायचं. आणि त्यावेळेचं भजन कीर्तन म्हणजे भोजन. नारळ नाही माझ्या, नाही मी इथं घेईल. बाळू काका म्हणतो पाकिट नाही, म्हणलं त्यांना, आम्हाला नाही, आम्हाला नका लावते. बरोबर, ऐका ऐका ऐका. भजन करायचं. पंक्ती कशाच्या महाराज? गव्हाची खीर, वर्णन आहे. वारकऱ्याच्या पंक्तीमध्ये जुन्या काळात काय होतं? गव्हाची खीर होती. बाजरीच्या भाकरी, उडदाच्या डाळी, आपल्या कुळदाच्या, ज्याला हे जेवण वारकऱ्याचे. आणि वारकरी जेवण करायचे. जेवण झाले का तुकोबराय म्हणायचे चला करा कीर्तन सुरू. आणि त्यावेळेस घड्याळ नव्हतं कीर्तनाला. जोपर्यंत तोपर्यंत कीर्तन. टाळकरी, वारकरी, माळकरी सगळे एकत्र हरीचा जागर करायचे तुकोबराय महाराज. तुकोबरायच्या अमृताची वाणी होती. त्या ठिकाणी भजन सुरू झालं. आणि भजन होत असताना त्यांना त्या त्या काळात त्या त्या क्षेत्रामधले सगळे टाळकरी मिळाले. कीर्तन करिता वैष्णवजन, तुकयासी द्रौपदी होते कोण, त्यांची ऐका नाम निधाने प्रेम जयाची दुनावे. गंगाधर मवाळ साचार, कडुसात होता द्विजवर, तो तुकयाचा लेखक निरंतर प्रासादिक उत्तर लिहितसे. दुसरा संताजी तेली जाण, उपनाव जगनाडे या कारणे, चाकानात होता बहुत दीन तुकयाशी शरण मग आला. पहिले दोन टाळकरी तुकोबारायांना भेटले, संताजी महाराज जगनाडे आणि गंगाधर मवाळ. या गंगाधर मवाळाचं काय प्रकरण आहे पुढे सांगत नाही, धावतं सांगतो. त्यांची म्हैस चुकली, ती सापडेना. तुकोबारायांनी तिथून सांगितली भामचंद्रावरून तर तुझी म्हैस कुठे. आणि हे यांच्या लक्षात आलं. म्हणले चुकलेली म्हैस मला सापडण्यासाठी 7 दिवस लागले. आणि ह्या महापुरुषाने बसून सांगितली. चुकलेली म्हैस जर बसून सांगत असेल तर चुकलेला जन्म एका क्षणात बरोबर करेल, म्हणून आता शरण जायचं. गंगाजी मावळांनी संसार सोडला आणि तुकोबरायचं द्रौपद धरलं. म्हणले द्रौपद म्हणजे गायक. तुकोबरायच्या मागे द्रौपद धरायची. आणि संताजी महाराजांना लेखणी करायची. संताजी महाराज कुठे? दुसरा संताजी तेली जान. बर, काय? जिसके साथ तेली वो सदा भाग्यशाली. बरं आहे, चांदोडकर भाग्यवान आहे सगळे. बर, ऐसे दोघे उभयता, सद्भावे शरण वैष्णव भक्ता, सोडोनी संसाराची आस्था लिहित कविता निजांगे. सर्वचे बरं, सर्व मंडळी सुंदर सुंदर. मग काय करायचं? कीर्तनामध्ये साथसंगत करायची. साथसंगत करत असताना प्रेमाने त्या ठिकाणी आनंदाने ते भजन करायचं. आणि लोक सगळे त्यांच्या ठिकाणी प्रेम करायला लागले. तैशा परी ते दोघे जण, गंगाजी मवाळ ब्राह्मण, दुधा संताजी तेली जान, जीवे प्राणानुसरले. टाळ विना घेऊन हाती, कीर्तना माझी द्रौपद धरती, मंजुळ स्वर मागुनी देती, समप्रेम करुनिया. असो 4 घटिका लोटता रात्र, कीर्तनारंभित वैष्णव भक्त, करुणारसे पंढरीनाथ गीते आळवित निज प्रती. आनंदाने भजन करावं, आनंदाने देव आठवावा असं भजन. आता ही सर्व मंडळी त्या ठिकाणी